नमस्कार मंडळी. आज आपण खूप दिवसांनी लाईव्ह वेबिनारच्या निमित्ताने भेटत आहोत पुन्हा एकदा. कसे आहात सगळे? बरे आहात ना? मलाही आज खूप बरं वाटतंय, कारण इतके दिवस खंड पडलेला होता आपल्या वेबिनार्समध्ये. तो आता पुन्हा सुरू करायचा आमचा विचार आहे आणि त्या दृष्टीने आता आज आपल्या समोर हा वेबिनार घेऊन येतो आहोत. सो गेला 1-1.5 महिना खूप कामं चालली होती. म्हणजे माझ्या ऑफिसच्या फ्रंटवर सुद्धा तुम्हाला कल्पना आहे, मार्केट ची अवस्था सध्या खूपच व्होलाटाईल आहे. सो काही सांगता येत नाही काय चाललंय. सो त्या दृष्टीने आपलं जे ॲसेट अलोकेशनचं सुकाणू असतं ते इकडे तिकडे फिरवावं लागतं, टॅक्टिकल ॲसेट अलोकेशन करावं लागतं. हे सगळं सध्या आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या ऑफिसमध्ये करत आहोत. सो तोही एक भाग होता. गेल्या महिन्यामध्ये आपण आपला RTR विथ F&O कोर्स लॉन्च केला, तुम्हाला माहितीच आहे. आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. जो प्रतिसाद मला तुमच्याकडनं मिळालेला आहे त्या कोर्सला, ही पहिली गोष्ट. पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे हे कोर्स अटेंड करणारे जे लोक आहेत ते अतिशय उत्साहाने, सिरियसली, सिन्सिअरली या सगळ्या व्हिडिओजना पूर्णपणे लक्ष देऊन ते बघतायत, शिकतायत आणि त्यातनं स्वतः प्रश्न घेऊन माझ्याकडे येत आहेत. म्हणजे इट इज नॉट जस्ट एखाद्या व्हिडिओ मधला एखादा पार्ट कळला नाही तो पुन्हा सांगा, अशा प्रकारचे प्रश्न नाही आहेत. आपण आपली लाईव्ह सेशन्स पण सुरू केले, त्याच्यामध्ये मला लोक स्वतः समजून घेऊन त्याच्यावर त्यांचं स्वतःचं माइंड ऍप्लिकेशन करून आणखीन काहीतरी वेगळे प्रश्न विचारतात आणि हे मला अतिशय आवडलेलं आहे. सो हीच अपेक्षा होती ऍक्च्युली या सगळ्या उपद्व्यापामागची, की नीट शिकून घ्यावं सगळ्यांनी, स्वयंपूर्ण व्हावं. फिनान्शियल ऍडवायझर्स वाईट नसतात, पण त्यांच्यावर अवलंबून राहणं बरोबर नाही. सो ते सगळं शिकून घेणं महत्वाचं आहे आणि हे सगळं तुम्ही खरंच खूप चांगल्या पद्धतीने करता आहात. कीप इट अप, ऑल द बेस्ट. सो या वेबिनारला आता आपण सुरुवात करूया. आजचा विषय आपला आहे नॅशनल पेन्शन स्कीम, म्हणजे NPS. सध्या बऱ्याच ठिकाणाहून तुम्हाला हा शब्द ऐकायला मिळत असेल आणि खूप लोक सध्या इंटरेस्टेड आहेत NPS मध्ये. पण कन्फ्युजन सुद्धा खूप आहे आणि ते कन्फ्युजन असणं साहजिक आहे, कारण NPS ही बरीच गुंतागुंतीची स्कीम आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दृष्टीने मी तुम्हाला एवढं सांगेन की ही स्कीम अतिशय उत्तम आहे. म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन तुम्हाला मी स्ट्रेट फॉरवर्ड देतो की ही स्कीम रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. पण ती समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये बरेच तपशिलाचे भाग आहेत. म्हणजे जे डेव्हिल इज इन द डिटेल म्हणतात तसं आहे ते, की आपल्याला जर का एखादी गोष्ट नीट कळली नसेल तर आपण कदाचित चुकीची इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा चुकीचे निर्णय घेऊ शकतो. तसं NPSच्या बाबतीमध्ये कधी कधी होऊ शकतं, कारण ऑप्शन्स जास्ती आहेत. एक लक्षात घ्या, ही दुधारी तलवार आहे. ऑप्शन जास्ती असणे हे चांगलंही असू शकतं आणि वाईटही असू शकतं. कारण ऑप्शन जास्त असणे ही गोष्ट तुम्हाला जर का ऑलरेडी कळली असेल स्कीम, तर ऑप्शन जास्त असण्याचा तुम्हाला फायदा करून घेता येतो. जर स्कीम नीट कळली नसेल तर ऑप्शन जास्त असण्यामुळे गोंधळून जायला होतं. सो एकाच वेळेला ही गोष्ट चांगली किंवा वाईट असू शकते. म्हणून आज हा या वेबिनारचा पंक्ती प्रपंच आहे की तुम्ही ही स्कीम समजून घ्या, यातल्या फॅक्ट्स काय त्या समजून घ्या, सगळे कानाकोपरा त्याचा सगळा एक समजून घ्या, की कुठे कुठे काय काय प्रोव्हिजन्स केलेले आहेत, कुठे कुठे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, काय काय आहे, हे सगळं आपण आता बघूया. ओके, सो लेट स्टार्ट. ॲज युज्युअल आपल्या प्रेझेंटेशननी सुरुवात करूया. तर या प्रेझेंटेशन मध्ये मी तुम्हाला आता NPS बद्दल 4 भागांमध्ये माहिती देणार आहे. पहिला भाग आहे ओव्हरव्ह्यूचा. ओव्हरव्ह्यू हा ओव्हरऑल एक तुम्हाला NPSची कल्पना यावी यासाठी आपण घेतो आहोत. दुसरा भाग आहे इन्व्हेस्टमेंट्स. हा आपला इम्पॉर्टंट भाग आहे, कारण आपण हे सगळं गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून करतो आहोत. रिटायरमेंट प्लॅनिंग ही शेवटी गुंतवणूकच असते. सो इन्व्हेस्टमेंट्स हा त्याचा पुढचा भाग आहे. तिसरा भाग आहे टॅक्स बेनिफिट्स. हाही अतिशय इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की आपण टॅक्स वाचवण्यासाठी काय काय करत असतो. सो जितके मार्ग उपलब्ध होतील टॅक्स वाचवण्याचे तेवढे सगळे आपण वापरून बघत असतो की काय करता येईल आपल्याला. सो टॅक्स बेनिफिट्स हा त्यातला तिसरा भाग असणार आहे. चौथा भाग आहे ऑपरेशनल डिटेल्स आणि हा भाग बराच मोठा आहे, तो नीट समजून घ्या. मला असं वाटतंय की तुम्हाला हा व्हिडिओ कदाचित पुन्हा बघावा लागेल. व्हिडिओ म्हणजे काय, आता हे व्हिडिओ त्याचा तयार होऊन फेसबुकवर अपलोड होत असतो, त्यामुळे तुम्हाला फॉर्च्युनेटली
ही सोय उपलब्ध आहे की तुम्ही पुन्हा एकदा हे सगळं बघू शकता आणि जे काय कन्फ्युजन्स असतील तुमची ती तुम्ही यातनं दूर करू शकता. मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो, बऱ्याच जणांना माहिती आहे ऑलरेडी, पण आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. माझी जी वेबसाईट आहे www.amolsathe.in या वेबसाईटच्या कॉन्टॅक्ट अस सेक्शन मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. ती लिंक वापरून तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. हा ग्रुप सगळ्यांसाठी फ्री आहे. याच्यावरती तुम्ही तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून मिळवू शकता. म्हणजे तुम्ही कोणतेही प्रश्न तुम्हाला पडले असतील, कोणत्याही शंका आल्या असतील तुमच्या गुंतवणुकीच्या संदर्भात, फक्त एक लक्षात घ्या की त्यावर मी इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझरी ही ऍक्टिव्हिटी करत नाही. म्हणजे मी तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी गुंतवणूक करा किंवा करू नका अशा प्रकारचा सल्ला देत नाही, पण तो एज्युकेशनल स्वरूपाचा उपक्रम आहे. याच्यावरती तुम्हाला पडलेल्या शंकांची उत्तरं माझ्याकडनं थेट मिळू शकतील. सो त्या ग्रुपचाही फायदा तुम्ही करून घेऊ शकता. आता हे ऑपरेशनल डिटेल्स मी आता या अनुषंगाने मी हे सांगितलं कारण ऑपरेशनल डिटेल्स हे त्यातले बऱ्यापैकी कन्फ्युजिंग वाटू शकतात काही लोकांना. सो एक तर तुम्ही मला विचारू शकता, पण माझ्यापेक्षाही चांगला ऑप्शन हा आहे की जे ऑथोराइज्ड बँक्स ज्या आहेत एनपीएस साठी सरकारने ज्यांना ऑथोराइज केलेलं आहे अशा बँकांना कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्या वेबसाईट्सवर सुद्धा तुम्हाला ऑपरेशनल डिटेल्स अतिशय उत्तम पद्धतीने समजू शकतात. सो आपला मेन फोकस जो आहे, म्हणजे मी ऑपरेशनल डिटेल्स सांगणार आहेच, पण आपला मेन फोकस जो आहे तो इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स बेनिफिट या दोन भागांवर असला पाहिजे, कारण त्यातनं आपल्याला खरं क्वालिटेटिव्ह काहीतरी मिळणार आहे. राईट? ओके, सो पुढे जाऊया. ऍट अ ग्लान्स पहिल्यांदा ओव्हरव्ह्यू. सो एनपीएसचा एक सिंहावलोकन आपण करूया की एनपीएस म्हणजे नक्की काय आहे. तर एनपीएसचा फुल फॉर्म आहे नॅशनल पेन्शन स्कीम. ओके, आता या नावातच पेन्शन आहे. सो अर्थातच हा रिटायरमेंट प्लॅनिंग साठी असलेला प्रोडक्ट आहे. शॉर्ट टर्म गुंतवणुकीच्या दृष्टीने एनपीएसचा काहीही उपयोग नाही कारण हा रिटायरमेंट साठीच बनवण्यात आलेला प्रॉडक्ट आहे. ओके, दुसरं म्हणजे हे रेग्युलेट कोण करतं. आता स्टॉक मार्केट कोण रेग्युलेट करतं? सेबी रेग्युलेट करते. ओके, बँकांना कोण रेग्युलेट करतं? आरबीआय रेग्युलेट करते. त्याचप्रमाणे एनपीएस ही स्कीम पीएफआरडीए ही जी बॉडी आहे गव्हर्नमेंटची ती रेग्युलेट करते. पीएफआरडीए म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ही रेग्युलेटरी बॉडी आहे. एनपीएसचे नियम, त्यातल्या नियमांमधले काही चेंजेस जर पुढे करायचे असतील किंवा इतर कोणत्या काही गोष्टी बदलायच्या असतील, या सगळ्या गोष्टी करण्याचे अधिकार हे पीएफआरडीए कडे आहेत. यामध्ये दोन प्रकारचे अकाउंट्स उपलब्ध आहेत, टियर 1 आणि टियर 2. या सगळ्या डिटेल्स मध्ये आपण पुढे जाणार आहोत. टियर 1 अकाउंट मध्ये उत्कृष्ट टॅक्स बेनिफिट्स आहेत, पण भरपूर रिस्ट्रिक्शन सुद्धा आहेत. आणि टियर 2 अकाउंट मध्ये टॅक्स बेनिफिट नाहीत, पण रिस्ट्रिक्शन सुद्धा नाहीत. ओके, हे सगळं पुढे बघू आपण. मी तुम्हाला आता ओव्हरव्ह्यू देतोय. टियर 1 हा पेन्शन प्लॅन आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा प्युअर रिटायरमेंट प्लॅनिंगचा प्रॉडक्ट आहे. ओके, टियर 2 अकाउंट हा मात्र इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारखं किंवा एखाद्या म्युच्युअल फंडासारखं काम करतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्री मॅच्युअर विड्रॉल किंवा अमाऊंट्स इन्व्हेस्ट ज्या आपण करतो त्या अमाऊंट्स किंवा जे काढून घेतो त्या अमाऊंट्स ह्याच्यावरती कोणतीही बंधनं नाही आहेत. त्यामुळे हा एक म्युच्युअल फंडासारखा प्रोडक्ट आहे. पण टियर 1 अकाउंट आणि टियर 2 अकाउंट हे दोन्ही, म्हणजे तुम्हाला टियर 1 अकाउंट ओपन केल्याशिवाय टियर 2 अकाउंट ओपन करता येत नाही. सो इट इज नॉट जस्ट लाईक अ म्युच्युअल फंड की तुम्ही टियर 1 अकाउंट ओपन न करता डायरेक्ट म्युच्युअल फंडासारखं टियर 2 ला जाऊ शकत नाही. पुढे दोन्ही प्रकारच्या अकाउंट्स मध्ये काय होतं, तुमचे पैसे हे इक्विटी मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट आणि डेट म्हणजे फिक्स्ड इन्कम मार्केट, ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज येतात, या तिन्ही ऍसेट क्लासेस मध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात. सो हे दोन्ही अकाउंट बद्दल आहे. आणि रिटायरमेंटला जेव्हा तुमची रिटायरमेंट म्हणजे 60 वर्षाचं वय ठरवण्यात आलेलं आहे की 60व्या वर्षी या स्कीमची मॅच्युरिटी होते, म्हणजे तुमची रिटायरमेंट 60व्या वर्षी होणार आहे असं गृहीत धरलं जातं. आणि तुम्ही त्यावेळेला एक लमसम अमाऊंट त्यातनं विड्रॉ करू शकता आणि उरलेली अमाऊंट ही
पेन्शन मध्ये कन्व्हर्ट होते, म्हणजे मंथली पेन्शन तुम्हाला त्या उरलेल्या अमाऊंटवर पुढे लाईफ लॉंग मिळत राहतं. ओके, सो दिस इज एनपीएस फॉर यू. हे तुम्हाला एनपीएसचं एक ब्रॉड पिक्चर मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. ह्याच्या प्रत्येक गोष्टीच्या डिटेल्समध्ये आपण आता ह्याच्या पुढे जाणार आहोत. ओके, सो पुढे जाऊया. मेन बेनिफिट्स कोणते आहेत, हाही ओव्हरव्ह्यूचा पार्ट आहे, कारण मेन बेनिफिट्स जे तुम्हाला सॅलियंट फीचर्स आपण म्हणतो की सर्वात महत्वाचे मुद्दे कोणते. तर पहिला सर्वात मोठा बेनिफिट एनपीएसचा काय आहे, म्हणजे मी तुम्हाला असं का सांगतोय की एनपीएस हा एक उत्कृष्ट रिटायरमेंट प्रॉडक्ट आहे, रिटायरमेंट प्लॅनिंगसाठीचा एक उत्कृष्ट मार्ग आहे, असं मी तुम्हाला का सांगतोय. कारण सर्वात मोठा बेनिफिट हा आहे की तुम्हाला जे ट्रॅडिशनल रिटायरमेंट प्लॅनिंगचे प्रोडक्ट्स आहेत, पीपीएफ असेल, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड असेल, फिक्स्ड डिपॉझिट्स असतील, पोस्टल सेव्हिंग स्कीम्स असतात, या सगळ्या गुंतवणुकीच्या मार्गांपेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. याचं कारण काय आहे की फक्त एनपीएस मध्येच तुम्हाला इक्विटी कॉम्पोनंट मिळतो. आपण तुम्हाला आठवत असेल तर बाय द वे रिटायरमेंट प्लॅनिंग हा जो एक खूप मोठा विषय आहे, आपण आपल्या कोर्समध्ये त्याला अख्खा एक व्हिडिओ डेडिकेट केलेला आहे, इतका तो महत्वाचा विषय आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं होतं की ऍसेट अलोकेशन आणि रिटायरमेंट प्लॅनिंगचा संबंध कसा असतो. सो हे जे आपण करतोय आता, याच्यामध्ये आपण ओव्हर अ पिरियड 20 वर्ष 25 वर्ष या पिरियडमध्ये किती रिटर्न्स एक्सपेक्ट करत असतो, या दृष्टीने बघता पीपीएफ, ईपीएफ, एफडी ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 7% आसपास रिटर्न मिळतात, पण एनपीएस मात्र तुम्हाला 10%, 12% असे रिटर्न्स देऊ शकते. याचं कारण म्हणजे इक्विटी कॉम्पोनंट त्यामध्ये आहे. ओके, इक्विटी हा लॉंग टर्म मध्ये सर्वात जास्त रिटर्न्स देणारा ऍसेट क्लास आहे. हे माझं पर्सनल मत नाहीये, हा इतिहास आहे. स्टॅटिस्टिकली तुम्हाला मी सांगतो की हे असं घडतं. सो या इक्विटी कॉम्पोनंटमुळे ही एक युनिक स्कीम बनते, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये जास्त रिटर्न्स मिळतात आणि तेही लॉंगर टर्म साठी मिळतात. त्यामुळे जे तुमचा जो कॉर्पस तयार होतो, आता बघा लॉंगर टर्म मी जेव्हा म्हणतोय, हे जे डिसिप्लिन आहे हे इथे ऑटोमॅटिकली फॉलो होतं. याचं कारण एनपीएसला 60व्या वर्षापर्यंत लॉक इनच आहे, राईट. सो तुम्हाला, म्हणजे मी पार्शल विड्रॉल्स नंतर एक्सप्लेन करीन, तो एक वेगळा पार्ट आहे, तो आता बाजूला ठेवा. पण तुम्हाला जनरली यातनं पैसे काढून घेता येत नाहीत आणि म्हणून लॉंग टर्म गुंतवणुकीचं जे एक डिसिप्लिन आहे, जी शिस्त आहे, ती आपोआपच याच्यामध्ये आलेली आहे. तुम्हाला पैसे काढून घेता येतच नसल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची गुंतवणूक लॉंग टर्म होते. नाहीतर काय होतं, बरेच लोक आरंभशूर असतात की मी आता सुरू करतो, मला लॉंग टर्म गुंतवणूक करायची, मी सुरुवात केली, रोज मार्केट बघायचं आणि मग 2-3 दिवसांनी अरे बापरे 5% खाली पडलं का, चला विकून टाका. सो अशी लॉंग टर्म गुंतवणूक होत नाही. या केसमध्ये मात्र ही लॉंग टर्म आपोआप होते, कारण तुम्हाला ऑप्शनच नाहीये, राईट. सो ह्याचा फायदा करून घेतला पाहिजे आपण. अनुषंगिक मुद्दा हा की लॉंग टर्म गुंतवणूक झाल्यामुळे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, चक्रवाढीची शक्ती जी आहे ती तुमच्या फेवरमध्ये काम करते. कारण जितका काळ जाईल तितका तुमचा जो रिटर्न आहे तो तुम्हाला त्याची पॉवर दाखवायला सुरुवात करणार आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आपण माझ्या बाय द वे युट्यूब चॅनलवर पण हा एक मी वेगळा व्हिडिओ केलेला होता, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. तुमच्यापैकी काही जणांनी बघितला असेल, नसेल बघितलं तर जरूर एकदा बघा. अमोल साठे याच नावाने माझा युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा. मी पुढे अनेक त्याच्यावरती फिनान्शियल कंटेंट टाकणार आहे, अनेक व्हिडिओ त्याच्यावर मी अपलोड ह्याच्या पुढे करणार आहे. मी करतच असतो मधनं आणि इट्स नाईस टू नो स्मॉल बिट्स अँड पीसेस ऑफ आवर फिनान्शियल वर्ल्ड. सो तो एक व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघा, पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा. त्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगितली शेतकऱ्याची आणि राजाची. ते एकदा चेक करा, जस्ट एक गंमत म्हणून सांगितलं. सो रिटायरमेंटच्या वेळेला तुमचा एक खूप मोठा कॉर्पस बिल्ड होतो पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे. ओके, हा त्याचा तिसरा महत्वाचा बेनिफिट आहे. चौथा बेनिफिट हा आहे की अत्यंत उत्तम टॅक्स बेनिफिट्स तुम्हाला इथे मिळतं एनपीएसला. एटीसीच्या अंडर तर ऑफकोर्स एटीसीच्या अंडर एक सबसेक्शन आहे स्पेशल, ATCCD1 नावाचा आपल्या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये. हा सेक्शन एनपीएस साठी आहे. या सेक्शनच्या अंडर तुम्हाला तो एटीसीचा सबसेक्शन आहे, त्यामुळे 1.5 लाखाची जी लिमिट आहे एटीसीची त्याला पण ऍप्लिकेबल होते. ते डिडक्शन तुम्हाला मिळतं. दुसरं म्हणजे ऑन टॉप ऑफ दिस तुम्हाला अंडर सेक्शन ATCCD1B
50,000 रुपयांचं स्पेशल एनपीएस डिडक्शन आहे. हे 1.5 लाखाच्या वरती आहे, हे लक्षात घ्या. ओके, आपण टॅक्स बेनिफिट्सच्या सेक्शनमध्ये डिटेलमध्ये सगळं बघूया. आणि तिसरा पण त्याच्यावरती पुन्हा या 2 डिडक्शनच्या वरती पुन्हा तिसरा एक डिडक्शन असतं अवेलेबल. ते म्हणजे तुमचे एम्प्लॉयर्स जर का तुमच्या वतीने एनपीएसला सबस्क्राईब करत असतील तर त्याच्यावरही तुम्हाला ऍडिशनल डिडक्शन मिळतं. सो 3 उत्कृष्ट टॅक्स बेनिफिट्स तुम्हाला याच्यावर मिळतात. आता 5वा मुद्दा हा आहे की रिटायरमेंट नंतर तुम्हाला एक मंथली पेन्शन मिळतं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे गुंतवणुकीच्या बाबतीमधला? आपणच आहोत. आपला सर्वात मोठा शत्रू आपणच आहोत. का? कारण आपण ठरवताना बरोबर ठरवतो एखादी गोष्ट, पण आपण तसं वागत नाही. सो त्याचे डिसिप्लिनचा जो भाग मी तुम्हाला वरती सांगितला तो बऱ्याच वेळेला आपण पाळत नाही आणि त्याच्यामुळे आपलं लॉंग टर्म नुकसान होत असतं. आता या केसमध्ये काय होतंय, तुम्ही असं म्हणलात की ठीक आहे मला पेन्शन पाहिजे म्हणून मी आता एक मोठा कॉर्पस बिल्ड करणार आहे. हे आता ठरवाल 60व्या वर्षापर्यंत तुमचा कॉर्पस बिल्ड सुद्धा होईल. पण तेव्हा तुमच्या डोक्यात जर का असा विचार आला की काय करायचं, पेन्शन नको मला, त्यापेक्षा मी सगळे पैसे काढून घेतो आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतो, शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायला सुरुवात करतो, वाटू शकतं तुम्हाला. हा विचार तितकासा योग्य नाही, तुम्हाला माहिती आहे. कारण आपण ऍसेट अलोकेशन जे आपल्या कोर्समध्ये पण ऍसेट अलोकेशनवर मी एक फार एम्फोसिस दिलेला आहे. याचं कारण तो इतका महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्यावर सगळं पुढचं अवलंबून असतं. ते जर का नीट कळलं नाही ना तर सगळं पुढचं आपलं बिनसू शकतं. म्हणून आपल्याला ऍसेट अलोकेशन शिकणं आवश्यक आहे. या ऍसेट अलोकेशनच्या दृष्टीने जे आपण 60व्या वर्षी करायला पाहिजे, तुम्ही जर का ते डिसिप्लिन पाळलं, ते ऍसेट अलोकेशन शिकून घेतलेलं असेल आणि ते डिसिप्लिन जर का पाळलं तर तुमची रिटायरमेंट अतिशय सुखाची होईल. कारण इथे कसं होतं, तुम्हाला 60% इज द हायेस्ट लमसम विड्रॉल यू कॅन मेक. एनपीएस मधनं 60व्या वर्षी तुम्हाला 60% जास्त लमसम पैसे काढून घेताच येत नाहीत. 40% कमीत कमी मंथली पेन्शन मध्ये कन्व्हर्ट करावे लागतात. सो इथे ते जे डिसिप्लिनचा जो मुद्दा तुम्हाला वरती सांगत होतो मी, तो इथे पण आपोआप पाळला जातोय. ओके, सो पुढे जाऊया. हे मेन बेनिफिट्स होते. आता पुढे काय बघूया आपण. ओके, हू मॅनेजेस युअर मनी. आता एनपीएस मध्ये तुम्ही पैसे गुंतवलेत, पण ते गुंतवल्यानंतर मॅनेज कुठे होत आहेत, कोण करतंय? ओके, यासाठी पीएफआरडीएनी काही ऑथोराइज्ड इन्स्टिट्यूशन्स सांगितलेले आहे, त्याची लिस्ट आपल्याला दिलेली आहे. तुम्ही जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकरीला असाल तर तुमच्यासाठी या 3 इन्स्टिट्यूशन्स तुम्हाला एनपीएसच्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची सर्व्हिस देतात. LIC, SBI आणि UTI. तुम्ही जर नॉन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असाल, नोकरीला तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये असाल, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असाल, तर तुम्हाला एवढे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. LIC, SBI, UTI हे वरचे 3 ऑप्शन तर आहेतच. त्या व्यतिरिक्त HDFC, ICICI प्रुडेन्शियल, कोटक महिंद्रा आणि आदित्य बिर्ला सन लाईफ ह्या 4 कंपन्या पीएफआरडीएनी ऑथोराइज केलेल्या आहेत एनपीएसचे पोर्टफोलिओज मॅनेज करण्यासाठी. फंड मॅनेजर किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर दोन्ही आपण त्यांना म्हणू शकतो. जे एनपीएसचे फंड्स मॅनेज करतात ते फंड मॅनेजर आहेत किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर्स आहेत. ओके, आता आपण येतोय पुढच्या भागाकडे. ओव्हरव्ह्यू घेऊन झाला. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ओव्हरव्ह्यूलाच बऱ्यापैकी वेळ दिलेला आहे, म्हणजे खरंच एनपीएस किती मोठी आहे. सो वेबिनारचा विषय त्यासाठीच निवडलाय, कारण एखाद दुसऱ्या छोट्या व्हिडिओमध्ये एनपीएस समजावून सांगणं शक्य नाही. आता आपण येतोय आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे, इन्व्हेस्टमेंट्स. हे सगळं आपण का करतोय? आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून करतोय. सो या स्कीम मध्ये तुम्हाला कोणकोणते ऍसेट क्लासेस उपलब्ध आहेत हे आपण बघूया आणि त्या ऍसेट क्लास मधनं आपल्याला किती रिटर्न्स आपण एक्सपेक्ट करू शकतो हे बघूया. ऍसेट क्लासेस त्यांना म्हणतात ECGA. ओके, ECGA एक एक बघूया. ई म्हणजे इक्विटी. ओके, तुम्हाला हे माहिती आहे, माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं, तुम्हाला पहिल्या वेबिनारमध्ये पण सांगितलेलं होतं की इक्विटीमध्ये काय आहे, हाय रिटर्न, हाय रिस्क आणि हाय रिटर्न अशी असं समीकरण आहे. तुम्ही रिस्क पण जास्त घेता, तुम्हाला रिटर्न्स पण जास्त मिळू शकतात, म्हणजे पोटेन्शियल जास्त असतं. याच्यामध्ये आपण किती रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकतो ओव्हर अ लॉंग टर्म. आता आपण जे काय बोलणार आहोत एनपीएस मध्ये ते सगळं लॉंग टर्म बोलणार आहोत.
मी तुम्हाला माहिती सांगितलं शॉर्ट टर्म शक्यच नाहीये. सो लॉंग टर्म मध्ये 13 ते 15% रिझनेबली आपण इक्विटी कंपोनंट मधनं रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकतो, त्याची आपण अपेक्षा ठेवू शकतो. दुसरा आहे सी, विच इज कॉर्पोरेट बॉन्ड्स. याच्यामध्ये मॉडरेट रिस्क आणि मॉडरेट रिटर्न्स. म्हणजे काय, खूप जास्त किंवा खूप कमी रिस्क नाही, बऱ्यापैकी रिस्क आहे पण बऱ्यापैकी रिटर्न्स सुद्धा मिळू शकतात. हे साधारणतः 8 ते 9% आसपास तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. बाय द वे मी तुम्हाला हे सांगतोय, हे आता या परिस्थितीमध्ये सांगतोय, आत्ताच्या परिस्थितीमध्ये. परिस्थिती बदलत राहते, इकॉनॉमिक कंडिशन्स या कायम सेम राहत नाहीत. सो आपण जर का हे 3 वर्षानंतर बोललो तर कदाचित या नंबर्समध्ये फरक पडू शकतो, हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला आत्ता एक अंदाज यावा आणि एक रिझनेबल अपेक्षा ठेवता यावी म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. ओके. सो कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणजे काय असतं, कंपन्यांनी, प्रायव्हेट कंपन्यांनी इश्यू केलेले जे बॉन्ड्स असतात, म्हणजे ते काय आहेत तर डेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स आहेत. याच्या तुम्ही बॉन्ड घेता एखाद्या कंपनीचा म्हणजे तुम्ही त्या कंपनीला कर्ज देत असता. हे कर्ज दिल्याबद्दल कंपनी तुम्हाला एक ठरलेला रिटर्न त्याच्यावरती कुपन म्हणजे इंटरेस्ट देत असते, म्हणून हा बॉन्ड आहे. बॉन्ड मध्ये ऑफकोर्स देर इज अ फिक्स्ड कुपन ऑन द बॉन्ड विच इज एक प्रॉमिस्ड रेट ऑफ रिटर्न, प्रॉमिस्ड रेट ऑफ इंटरेस्ट हा बॉन्ड्स वरती असतो. त्याप्रमाणे कॉर्पोरेट एंटिटीजनी म्हणजे कंपन्यांनी इश्यू केलेले बॉन्ड्स असतात ते या कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये येतात आणि त्याच्यावर 8 ते 9% रिझनेबली तुम्ही रिटर्नची अपेक्षा करू शकता. तिसरा ऍसेट क्लास आहे जी, म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, G-SECs, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. हे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी इश्यू केलेले बॉन्ड्स असतात. ज्याप्रमाणे कंपन्यांनी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचं पण आहे. तुम्ही गव्हर्नमेंटला लोन देताय आणि गव्हर्नमेंट तुम्हाला त्या बदल्यात एक ठरलेला रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यावर देते. तुम्हाला लक्षात आलं असेल की हे लो रिस्क आणि लो रिटर्न्स अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे. का? कारण रिस्क तुमची गव्हर्नमेंटला लोन दिल्यामुळे ती तुमची रिस्क खूप कमी होते. गव्हर्नमेंट तुमचे पैसे बुडवेल ही शक्यता खूप कमी आहे, म्हणजे ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे. पण कंपनी मात्र एखादी बुडू पण शकते. कंपनीत जर का बुडली तर तुमचे पैसेही बुडू शकतात. सो तिथे तुम्ही रिस्क थोडी जास्त घेत असता, राईट. म्हणून तिथे तुम्हाला रिटर्नची अपेक्षा पण जास्त असते. तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या केसमध्ये 6 ते 7% रिटर्न रिझनेबली एक्सपेक्ट करू शकता. चौथा आहे ए. हा ए काय आहे हे नीट समजून घ्या. अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स. मी रिस्क प्रोफाईल इथे लिहिलाय व्हेरी हाय रिस्क आणि व्हेरिएबल रिटर्न्स. तुम्हाला लक्षात येईल मी असं का म्हणतोय. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गुंतवणुकी केल्या जातात, म्हणजे ह्याच्यामधली इन्स्ट्रुमेंट्स कोणकोणती आहेत. तर रीट्स म्हणजे REIT, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, किंवा AIFs म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स, ज्याच्यामध्ये लॉंग शॉर्ट फंड येतात. आता असे अनेक AMCचे म्हणजे अनेक म्युच्युअल फंड कंपनीचे सुद्धा AIFs आता उपलब्ध आहेत भारतामध्ये. त्या इन्व्हेस्टमेंट्स इतक्या निरनिराळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे रीट्स हे लॉंग शॉर्ट फंड्स किंवा इन्व्हिट्स म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, या प्रकारच्या गुंतवणुकींमध्ये रिटर्न प्रोफाईल हा अतिशय निरनिराळा आहे, वेगवेगळा आहे, खूप वेगळा आहे. सो तुम्हाला लॉंग शॉर्ट फंड्स मध्ये साधारणतः 7 ते 8% रिटर्न्स तुम्ही अपेक्षा करू शकता, किंवा रीट्स मध्ये तुम्हाला कदाचित 20% रिटर्न पण मिळू शकतात. सो हे सांगणं अवघड आहे की या ऍसेट क्लास मधून मिळणारे रिटर्न्स रिझनेबली किती असतील हे सांगता येणार नाही. पण हा खूप हाय रिस्क ऍसेट क्लास आहे आणि म्हणूनच याचं मॅक्झिमम अलोकेशन 5% तुम्हाला अलाउड आहे. एनपीएसच्या नियमांप्रमाणे तुम्ही 5%हून जास्त अलोकेशन याला करू शकत नाही. आणि मी त्याचं जे लिहिलंय की अवेलेबल टू ओनली ऍक्टिव्ह चॉईस सबस्क्रायबर्स, हे ऍक्टिव्ह चॉईस काय असतं ते पुढे आपण बघूया. ओके. सो हे आहे ECGA. हे ऍसेट क्लासेस आपण आता बघितले. आता आपण येऊया ऍसेट अलोकेशन कडे. ज्यांनी RTR विथ एफ अँड ओ केलाय त्यांना ताबडतोब लक्षात येईल की हा ह्यातला सर्वात मोठा डिस्टिंक्टिव्ह पॉइंट आहे एनपीएस मधला. का? कारण एक लक्षात घ्या, तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करताना तुम्हाला जे प्रॉडक्ट आता अवेलेबल आहेत, या कोणत्याही प्रॉडक्टमध्ये तुम्ही ऍक्च्युअली ऍसेट अलोकेशन करू शकत नाही. नीट समजून घ्या मी काय म्हणतोय ते. तुम्ही जर का म्हणलात की मी PPF मध्ये गुंतवणूक करीन 60व्या वर्षापर्यंत, ओके, किंवा मी माझा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड आहे नोकरी चालू असेपर्यंत तिथे पैसे पडत राहतील. तिसरं म्हणजे
तुमचं FD असेल किंवा पोस्टल MIS असेल, हे सगळं तुम्हाला फिक्स्ड इन्कम या कॅटेगरीमधल्या गुंतवणुकी करू देतं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जी काही गुंतवणूक तुम्ही करताय या सगळ्या ट्रॅडिशनल प्रॉडक्ट्समध्ये, ही सगळी फिक्स्ड इन्कम साईडला होते. याच्यामध्ये कुठेही इक्विटी कॉम्पोनंट नाहीये. पण जो कोर्समध्ये तुम्ही आपल्या ऍसेट अलोकेशन शिकलेला आहात, ते ऍसेट अलोकेशन रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी वापरण्याचा NPS हा एकमेव मार्ग आहे आता. कारण NPS मध्ये तुम्हाला तुमचं ऍसेट अलोकेशन ठरवता येतं. हा एक फार मोठा मुद्दा आहे. ऍसेट अलोकेशन आपण जे कोर्समध्ये नीट शिकलेलो आहोत, ते तुम्हाला प्रत्यक्षात वापर करण्यासाठी NPS हा एकच ऑप्शन सध्या उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घ्या, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. आता आपण येऊया ऍक्टिव्ह चॉईस कडे. हे काय आहे? तुम्हाला 2 चॉईसेस आहेत. पहिला आहे ऍक्टिव्ह चॉईस. या चॉईस मध्ये तुम्ही तुमचं ऍसेट अलोकेशन करायचं असतं, म्हणजे करू शकता, तुम्हाला हे अलाउड आहे. ओके. इक्विटी, कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि अल्टरनेटिव्ह ऍसेट्स, ज्याला मॅक्झिमम कॅप 5% आहे. उरलेले जे 95% आहेत, हे कशात किती टाकायचे हे तुम्हाला ठरवता येतं स्वतःला. ओके. हा एक फार मोठा बेनिफिट आहे, कारण इथे तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ डिझाईन करायची मुभा मिळते. राईट, तुमच्या वयाप्रमाणे, तुमच्या स्वतःच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे. म्हणून तुम्ही जितकं चांगलं ऍसेट अलोकेशन शिकून घ्याल, तितका तुम्ही NPSचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकता. कारण तुम्ही तुमचं ऍसेट अलोकेशन ठरवू शकता NPS मध्ये, विथ ऑल द टॅक्स बेनिफिट्स दॅट यू गेट. राईट. ओके. ह्याच्यामध्ये मॅक्झिमम 75% ऍसेट अलोकेशन वयाच्या 50व्या वर्षापर्यंत तुम्हाला करता येतं. म्हणजे वयाची 50 वर्ष क्रॉस करेपर्यंत तुम्हाला 75% इक्विटीला ऍसेट अलोकेशन करता येतं. ओके. 50व्या वर्षानंतर मात्र दरवर्षी 2.5% ही मॅक्झिमम लिमिट जी आहे इक्विटी अलोकेशनची, ती खाली खाली येत जाते. ओके. सो इफ यू आर 40 years old, किंवा तुम्ही 45 वर्षांचे असाल किंवा 47 वर्षांचे असाल किंवा 49 वर्षांचे असाल, तरीही तुम्हाला मॅक्झिमम अलोकेशन इक्विटीला 75% अलाउड आहे. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला ते खाली आणावं लागेल. सो हा झाला ऍक्टिव्ह चॉईस. इथे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी भरपूर मिळते. ओके. दुसरा चॉईस म्हणजे ऑटो चॉईस. हे आपण अकाउंट ओपन करताना द्यायचं असतं पहिल्यांदा. ओके. ऑटो चॉईस. तर ऑटो चॉईस काय आहे? तर तुम्हाला स्वतःला जर का हे ऍसेट अलोकेशन करायचं नसेल, तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपण हे करण्यापेक्षा लेट द फंड मॅनेजर डू इट, तर त्यासाठी एक स्टँडर्ड वयाप्रमाणे, वयाच्या आधारे एक स्टँडर्ड टेबल त्यांनी बनवलेलं आहे PFRDA. हे सगळ्यांचं सेम, सगळ्या ऍसेट मॅनेजर्सचं म्हणजे सगळ्या पोर्टफोलिओ मॅनेजर्सचं टेबल हे वेगळं नसतं. त्या टेबलमध्ये प्रत्येक ऍसेट क्लासला, ह्याच्यामध्ये बाय द वे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स नाहीत, ह्याच्यामध्ये फक्त ECGच आहे ऑटो चॉईसला, इक्विटी, कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. याच्यामध्ये विभागणी तुमच्या पैशाची कशी करायची हे ऑटोमॅटिकली ठरतं तुमच्या वयाच्या आधारे, आणि हे ऑलरेडी सेट केलेलं आहे. ह्यात तुम्ही काही बदल करू शकत नाही. तुमचं वय जसं बदलेल त्याप्रमाणे हे ऍसेट अलोकेशन आपोआप बदलत जाईल. ठीक आहे. हे ऑटो चॉईसचं आहे. पण हे असंच म्हणजे तुम्ही एकदा हा चॉईस घेतलात किंवा एकदा हे ऍसेट अलोकेशन केलं, आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की पण मला असंच ठेवायचं नसेल तर, मला काय, मी आता 40 वर्षांचा आहे तर मला हे ऍसेट अलोकेशन योग्य वाटतंय, पण मी 50व्या वर्षी मला ते अलोकेशन योग्य वाटणार नाहीये, मग मी काय करणार? तर त्यासाठी तुम्हाला प्रेफरन्सेसची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा NPSने दिलेली आहे. तुम्ही तुमचा फंड मॅनेजर किंवा हा पोर्टफोलिओ मॅनेजर आपण जे म्हणतोय, की मगाशी आपण जी लिस्ट बघितली SBI, UTI वगैरे, हा जो मॅनेजर आहे, ही जी इन्स्टिट्यूशन आहे, ही तुम्ही एका फायनान्शियल इयरमध्ये एकदा चेंज करू शकता. ओके. म्हणजे SBIचं तुम्हाला वाटलं की मला SBI कडे आता नाही पैसे ठेवायचे, मला कोटक जास्त बरा वाटतो, कोटकनी माझी NPS मॅनेज करू दे, त्या केसमध्ये तुम्ही एका वर्षामध्ये एकदा हा शिफ्ट करू शकता. पुढच्या वर्षी पुन्हा शिफ्ट करू शकता. प्रत्येक फायनान्शियल इयरला तुम्हाला एकदा तुमचा फंड मॅनेजर बदलण्याची परवानगी आहे. तुम्ही तुमचा ऍक्टिव्ह किंवा ऑटो चॉईसचा जो प्रेफरन्स आहे, हा सुद्धा प्रत्येक फायनान्शियल इयरमध्ये 2 वेळा बदलू शकता. म्हणजे आत्ता
मला सुरुवातीला असं वाटतंय की मी ऍक्टिव्हली माझा पोर्टफोलिओ मॅनेज करू शकतो, ऍक्टिव्हली ऍसेट अलोकेशन करू शकतो, म्हणून मी सुरुवात केली. नंतर मला असं वाटलं की नको, ऑटो इज बेटर, कारण मला फार वेळ होत नाहीये किंवा मला नीट कळलेलं नाहीये किंवा मला थोडासा कॉन्फिडन्स आता नाहीये. सो ऑटो चॉईस घेतलेला बरा, तुम्हाला करता येतं. ही फ्लेक्झिबिलिटी सुद्धा एनपीएसने तुम्हाला दिलेली आहे. एका वर्षामध्ये 2 वेळा तुम्ही हा प्रेफरन्स बदलू शकता. तिसरं आहे, तुमचं ऍसेट अलोकेशन सुद्धा तुम्ही एका वर्षात फिनान्शियल इयरमध्ये 2दा बदलू शकता. म्हणजे सडनली समजा इक्विटी मार्केटमध्ये खूप रॅली आली आणि मार्केट एकदम वर उसळलं, 2 महिन्यामध्ये सडनली एक 20-25% मार्केट वर गेलं आणि तुम्हाला खूप चांगले गेन्स त्यातनं मिळण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला याचा अर्थ काय करायचा, गेन्स मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला विकावं लागेल ना स्टॉक्स, राईट. सो तुम्हाला इक्विटीमधनं बाहेर पडावं लागेल. मग ते बाहेर कसं पडायचं, तर तुमचं ऍसेट अलोकेशन तुम्ही चेंज केलं त्यावेळेला की तुमचा 60% पोर्शन आता इक्विटीमध्ये आहे आणि मार्केट असं वर गेल्यामुळे तुम्हाला 50%वर तुमचं इक्विटी अलोकेशन आणायचं आहे. या केसमध्ये तुम्ही तुमच्या फंड मॅनेजरला सांगू शकता की मला माझं अलोकेशन बदलायचं आहे, इक्विटी 60% वरनं 50%ला आणायचं आहे. त्यावेळेला हे जे सेलिंग आहे ते होऊ शकतं. तुम्ही हे ऍसेट अलोकेशन अशा प्रकारे चेंज करू शकता आणि हे एका वर्षामध्ये तुम्हाला 2दा करायची परवानगी आहे. ओके, आता आपण येऊया टॅक्स बेनिफिट्स कडे. पण त्याच्या आधी बाय द वे मी या आपल्या अनाउन्समेंटमध्ये पण म्हणलेलं होतं की आज एक विशेष अनाउन्समेंट केली जाणार आहे. ती मला ऍक्च्युली आता करायची आहे बिफोर वी स्टार्ट विथ द टॅक्स बेनिफिट्स. आपण जे कोर्सेस लॉन्च केले मागच्या महिन्यामध्ये, आरटीआर विथ एफ&ओ आणि आरटीआर फाउंडेशन पेक्षा एफ&ओ हा लोकांना प्रिफरेबल होता. मला बराच रिस्पॉन्स त्याच कोर्सला मिळालेला आहे. पण त्याचबरोबर मला असा फीडबॅक अनेक जणांकडून मिळाला की त्यांना शिकायची इच्छा आहे पण प्राइस पॉइंट थोडा हाय वाटतोय. आय ॲग्री, पण त्याला काही इलाज पण नाहीये कारण तो कोर्स खरंच तेवढा मोठा आणि व्हॅल्युएबल आहे. पण ह्याच्यावर एक मार्ग काढायचा आम्ही ठरवलं आणि आता टेक्निकल अनालिसिस या एक्साइटिंग सब्जेक्टवर फोकस्ड असलेला एक कोर्स आम्ही अनाउन्स करत आहोत. या कोर्समध्ये साधारणतः तुम्हाला बेसिक लेव्हलपासनं, म्हणजे टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय इथपासनं ते कॅन्डल स्टिक्स, ऑसिलेटर्स, इंडिकेटर्स, ब्रॉडर पॅटर्न्स, कॅन्डल लाईट पॅटर्न्स, या सगळ्याचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे तर शिकायला मिळेल. पण त्याच्या व्यतिरिक्त 2 ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज ज्या मी माझ्या गेल्या 10 वर्षांच्या रिसर्चमधनं तयार केलेल्या आहेत, जवळपास 150 चार्ट्सवर त्या तपासून बघितलेल्या आहेत आणि स्वतः आजही मी वापरत आहे, अशा 2 स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला त्यामध्ये शिकवणार आहे. हा कोर्स सुद्धा आपल्या आधीच्या कोर्सेस सारखाच सेल्फ पेस्ड आहे. तुम्ही तुमच्या सोयीने बघू शकता, जागेची वेळेची कोणतीही अट नाही आणि याचा प्राइस पॉइंट खाली आहे. कारण बऱ्याच लोकांना असं एक सुरुवातीला थोडं ते कचरत होते की मला अचानकपणे एवढी अमाऊंट भरणं कम्फर्टेबल वाटत नाही. त्यासाठी हा कोर्स तुम्हाला मूळ फी त्याची 5,000 रुपये आहे, पण मागच्या वेळेप्रमाणेच त्याला एक प्री लॉन्च पिरियड असणार आहे. हा प्री लॉन्च पिरियड 15 दिवसांचा असेल साधारणतः आणि 6 जून 2021ला हा कोर्स ऑफिशियली लॉन्च होईल. 5,000 रुपये जरी किंमत असली तरी या प्री लॉन्च पिरियडमध्ये तुम्हाला हा कोर्स 3,999 रुपयाला उपलब्ध होणार आहे. सो माझ्या वेबसाईटवर सगळे डिटेल्स दिलेले आहेत. www.amolsathe.in या वेबसाईटवर बघा, त्याच्यावर तुम्हाला हे सगळे तपशील मिळतील. या कोर्समध्ये काय काय आहे, शिकायला मिळणार आहे ते तुम्हाला दिसेल आणि त्याच्यावरच एनरोलमेंटची लिंक सुद्धा आहे. या 15 दिवसामध्ये तुम्हाला फक्त 3,999 रुपयामध्ये हा कोर्स आम्ही उपलब्ध करून देत आहोत. याहून पुढची गुड न्यूज पण तुम्हाला देतो मी की हा कोर्स करत असताना किंवा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जर का असं वाटलं की आपण पूर्ण शिकलं पाहिजे, मुख्य कोर्स सुद्धा केला पाहिजे, तर तुम्हाला इथनं मेन कोर्सला म्हणजे आरटीआर विथ एफ&ओ या मुख्य कोर्सला तुम्हाला अपग्रेड करणं सुद्धा शक्य आहे. याचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर देईन. अपग्रेड कसं करायचं हे सगळं सांगेन. सध्या तरी एक अफोर्डेबल ऑप्शन शोधून काढावा असं सगळ्यांच्या फीडबॅक्समधून मला जाणवलं आणि त्याप्रमाणे मी हा ऑप्शन शोधून काढलेला आहे. हा 3,999 रुपयात तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ओके, सो कम बॅक टू पॉइंट, टॅक्स बेनिफिट्स. आता टॅक्स बेनिफिट्स मध्ये आपण खरं खूप काय काय बोलू शकतो कारण एनपीएसला खरोखर प्रचंड टॅक्स बेनिफिट्स आहेत.
पहिलं डिडक्शन अंडर एटीसी. सेक्शन 80C हा इन्कम टॅक्स ऍक्टचा असा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिडक्शन्सची सगळी माहिती दिलेली आहे, म्हणजे सगळे रूल्स दिलेले आहेत. डिडक्शन म्हणजे काय, एक क्विकली तुम्हाला सांगतो. डिडक्शन आणि एक्झम्पशन याच्यामध्ये फरक आहे. एक्झम्पशन म्हणजे जे उत्पन्न, एखादा पर्टिक्युलर प्रकारचं उत्पन्न तुम्हाला जेव्हा मिळतं तेव्हा त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही, याला म्हणतात एक्झम्पशन. डिडक्शन म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक करता एखाद्या पर्टिक्युलर प्रकारची, म्हणजे ज्या परमिसिबल एटीसीच्या अंडर ज्या परमिसिबल गुंतवणुकी आहेत बऱ्याच आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या होम लोनचं प्रिन्सिपल आहे, तुमचे इन्शुरन्स प्रीमियम्स आहेत, युलिप्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचे 5 वर्षांच्या FDs आहेत, त्याच्यामध्ये अजून सुकन्या समृद्धी योजना आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ELSS सर्वात महत्वाचं म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, याच्यामध्ये केलेली गुंतवणूक ही तुमच्या इन्कम मधनं वजा केली जाते आणि मग त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट होतो. याचा अर्थ काय होतो, ही जी गुंतवलेली अमाऊंट आहे याच्यावरचा टॅक्स तुम्ही वाचवलात. करेक्ट. फॉर एक्झाम्पल 1.5 लाख रुपये एटीसीची लिमिट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुमचं इन्कम आहे 10 लाख रुपये. या 10 लाख रुपयातनं तुम्ही जर का तुम्हाला टॅक्स भरायचा असेल तर 10 लाख रुपयावर कॅल्क्युलेट होईल पहिल्यांदा. पण तुम्ही जर का एटीसीच्या अंडर असलेली तुम्हाला जी लिमिट आहे 1.5 लाखाची ती वापरलीत आणि त्या गुंतवणुकी जर केल्यात तर 10 लाख मायनस 1.5 लाख म्हणजे 8.5 लाख हे तुमचं इन्कम आहे असं गृहीत धरलं जाईल. म्हणजे तुमचे जे डिडक्शन, त्याला म्हणतात डिडक्शन, हे 1.5 लाखाचं डिडक्शन होईल तुमच्या टोटल इन्कम मधनं आणि 8.5 लाख हे आता तुमचं इन्कम ठरेल आणि त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट होईल. सो ह्या वरच्या 1.5 लाखावरचा तुम्ही पूर्णपणे टॅक्स वाचवलात. राईट. सो अशा प्रकारे हे डिडक्शन काम करतं. एटीसीच्या अंडर स्पेशल सब सेक्शन आहे ATCCD1. याच्यामध्ये तुम्ही NPS मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर डिडक्शन क्लेम करू शकता. हे आणि हे मी मुद्दाम थोडं स्लोली सांगणार आहे तुम्हाला, कारण हे थोडंसं ट्रिकी आहे, थोडंसं कन्फ्युजिंग असू शकतं. त्यामुळे नीट समजून घ्या, नीट लक्ष देऊन ऐका. हा वेगळा सेक्शन सब सेक्शन करायचं कारण काय, जर का बाकी सगळे ऑप्शन जे तुम्हाला मी आता सांगितले त्या सगळ्यामध्ये केलेली गुंतवणूक सगळी मिळून 1.5 लाख ही त्याची लिमिट आहे. म्हणजे तुम्ही करू शकता जास्त, पण डिडक्शन मात्र 1.5 लाखाचं मिळणार आहे. ओके. सो मग वेगळा सेक्शन कशाला केला सबसेक्शन, तर सब्जेक्ट टू द सीलिंग ऑफ 1.5 लाख तुमच्या ग्रॉस अॅन्युअल इन्कमच्या 10% एवढंच तुम्हाला या सेक्शन CCD1 च्या अंडर NPS मधनं डिडक्शन घेता येऊ शकतं. म्हणजे काय, एक लक्षात घ्या. आता ओके, आता त्याच्या खोलात जाण्यापेक्षा मी तुम्हाला इलस्ट्रेशन दाखवीन पुढे, त्यात मी तुम्हाला हे सगळं नीट समजावून सांगेन. सो एक आता लक्षात घ्या की सब्जेक्ट टू द सीलिंग ऑफ 1.5 lakhs 10% ऑफ युअर ग्रॉस अॅन्युअल इन्कम ही अमाऊंट तुम्हाला NPSच्या अंडर डिडक्टिबल आहे. राईट. पुढे ATCCD1B हा एक पुन्हा जो सेक्शन आहे त्याच्या अंडर तुम्हाला NPS, स्पेशली NPS मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 50,000 रुपयांचं ऍडिशनल डिडक्शन मिळू शकतं 1.5 लाखाच्या वरती. 1.5 लाख च्या व्यतिरिक्त आहे हे 1.5 लाखामध्ये कव्हर्ड नाहीये, म्हणजे एकूण 2 लाख रुपये झाले. तिसरा सेक्शन ATCCD2 या सेक्शनच्या अंडर जर तुम्ही कॉर्पोरेट एम्प्लॉई असाल आणि तुमचा जो एम्प्लॉयर आहे तो जर का तुमच्या वतीने NPS ला सबस्क्राईब करत असेल, NPS मध्ये गुंतवणूक करत असेल, तर तुमच्या बेसिक सॅलरीच्या 10% पर्यंत तुम्हाला हे तिसरं डिडक्शन मिळू शकतं आणि याला कोणतीही लिमिट नाहीये. सो ज्या कंपन्यांना आपल्या एम्प्लॉईजना जास्त टॅक्स बेनिफिट द्यायची इच्छा असेल त्या कंपन्या त्यांची बेसिक सॅलरी जास्त ठेवतात, म्हणजे त्याच्या 10% हे तुम्हाला सेक्शन ATCCD2 च्या अंडर एक्स्ट्रा टॅक्स बेनिफिट मिळू शकतं. सो अशा प्रकारे तुम्हाला 3 मोठी टॅक्स बेनिफिट्स NPS मधनं मिळतात. हे डिडक्शन झालं. आता एक इलस्ट्रेशन बघूया आणि NPS मॅक्झिमाइज कशी करायची. NPSचा जो टॅक्स
कंपोनंट आहे, टॅक्स बेनिफिट जो आहे तो मॅक्झिमाइज कसा करायचा हे आपण बघूया. तो मिस्टर साठे हे आपल्या एनपीएसचा सर्वात जास्त टॅक्स बेनिफिटसाठी उपयोग कसा करून घेतात हे आपण एका इलस्ट्रेशनच्या माध्यमातून बघूया. सो हे इलस्ट्रेशन तुम्हाला जे समोर आता दिसतंय, एक एक करून तुम्हाला सांगतो मी इथे काय घडतंय. ही मिस्टर साठेंची केस आहे. ओके, त्यांचा ग्रॉस अॅन्युअल इन्कम आहे 10 लाख रुपये आणि हे एक सॅलरीड एम्प्लॉई आहेत. त्यांचं ग्रॉस अॅन्युअल इन्कम हे 10 लाख रुपये आहे. सॅलरी मधनं त्यांना बेसिक सॅलरीचा जो कॉम्पोनंट आहे तो 5 लाख रुपयाचा आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की मिस्टर साठ्यांनी केलंय काय. त्यांनी ऑलरेडी एटीसीच्या अंडर काही गुंतवणूक करून ठेवलेली आहे. म्हणजे ते दरवर्षी करतात की थोडे पैसे ते ELSS मध्ये टाकतात आणि थोडे पैसे त्यांच्या होम लोनचा एक हप्ता जो जातो त्यातनं काही प्रिन्सिपल अमाऊंट असते छोटीशी उरलेली आता ती जाते. असं मिळून 1 लाख रुपयाचं ऑलरेडी त्यांचं ते एटीसीचं डिडक्शन घेऊन झालेलं आहे. आता ते एनपीएसचा विचार करतात त्याच्या पुढे. मग त्यांनी काय करावं, आता तुम्हाला लक्षात येईल. जो पहिला जो टॅक्स बेनिफिट बद्दल तुम्हाला मी सांगत होतो ते तुम्हाला इथे लक्षात येईल. बघा आता किती अलाउड आहे एनपीएस. 80 जो नवीन वेगळा सबसेक्शन जो आहे 80 CCD 1 तो का आहे, त्या सेक्शनच्या अंडर ग्रॉस अॅन्युअल इन्कमच्या 10% तुम्हाला एनपीएस डिडक्शन घेता येतं. राईट, सो तुमचं ग्रॉस अॅन्युअल इन्कम हे मिस्टर साठ्यांचं 10 लाख रुपये आहे, त्याचे 10% म्हणजे किती झाले, 1 लाख रुपये झाले. ठीक आहे, आता बघा ऑलरेडी 1 लाख रुपयाचं एटीसीचं डिडक्शन त्यांनी घेतलेलं आहे बिकॉज ऑफ ELSS आणि हे होम लोनचं प्रिन्सिपल. आता त्यांनी जर का एनपीएसचे 10% पूर्ण वापरायचे ठरवले तर एटीसीच्या अंडर त्यांची गुंतवणूक किती होईल, 2 लाख रुपये होईल. कारण एनपीएसच्या अंडर त्यांना 10% म्हणजे 10 लाखाचे 10% 1 लाख रुपये. ते जर त्यांनी आता एनपीएस मध्ये गुंतवले तर त्यांची टोटल गुंतवणूक होईल 2 लाख रुपये. पण एटीसीच्या अंडर तुम्हाला 1.5 लाख रुपयाची लिमिट आहे. सो एनपीएस मध्ये मिस्टर साठ्यांनी जर का 1 लाख रुपयात गुंतवले तर 50,000 रुपयांचं त्यांचं डिडक्शन गेलं, वेस्ट झालं, कारण त्याच्यावर डिडक्शन मिळणार नाहीये. राईट, हा अर्थ होता जेव्हा मी असं म्हणलो की सब्जेक्ट टू 1.5 लाख रुपीज 10% ऑफ युअर ग्रॉस अॅन्युअल इन्कम इज डिडक्टिबल. म्हणून तुम्हाला आता हे ऑप्टिमाइज कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतोय आता की कशासाठी मला टॅक्स बेनिफिट मिळतोय म्हणून मी फुल वापरायचं ते 10%. असं केलं तर मी माझं 50,000चं टॅक्स बेनिफिट इथे वाया घालवतोय. ओके, हे एक्झाम्पल आहे फक्त एटीसीच्या संदर्भातलं आहे. म्हणजे मी आणखीन पुढच्या सेक्शनमध्ये आत्ता गेलेलो नाही, त्यामुळे ते मिक्स करू नका. आता पुढे बघूया आपण 80 CCD 1B च्या अंडर 50,000चं एक्स्ट्रा डिडक्शन उपलब्ध आहे एनपीएस वर. म्हणजे मग काय झालं, ऍडिशनल बेनिफिट जे तुम्हाला मिळतं इथे मिस्टर साठ्यांनी 50,000 रुपये एनपीएस मध्ये आणखीन टाकले. म्हणजे टोटल त्यांनी 1 लाख रुपये टाकले. पण हे जे 10% ग्रॉस इन्कम बद्दल मी बोललो ते फक्त एटीसीला लागू आहे इथे, वर काही लक्षात घ्या. म्हणून मी म्हणलं हे मिक्स नका करू. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, या 2 वेगवेगळ्या सेक्शनच्या अंडर मिळणारी डिडक्शन्स आहेत. मिक्स करू नका, कन्फ्युजन त्यांनीच होतं. आपण इथे 1 लाख रुपये का नाही गुंतवले, कारण 50,000चं डिडक्शन वाया गेलं असतं एटीसीच्या अंडर. आपण 80 CCD 1B ला आत्ता येतोय आणि मग बोलतोय की 50,000 रुपये आपण एक्स्ट्रा टाकले. सो तुम्ही तुमच्या मिस्टर साठे त्यांच्या रिटर्न मध्ये काय दाखवतायत, तर एटीसीच्या अंडर डिडक्शन 50,000 रुपये दाखवतात एनपीएसचं, पण 80 CCD 1B च्या अंडर 50,000 रुपये दाखवत आहेत. 1 लाख रुपये त्यांनी गुंतवले पण वेगवेगळ्या सेक्शनच्या अंडर त्यांना ही बेनिफिट्स मिळत आहेत, हे लक्षात घ्या. तिसरं बेनिफिट म्हणजे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन. आता मिस्टर साठ्यांचे जे एम्प्लॉयर आहेत ते ज्या कंपनीत नोकरी करतात त्या कंपनीचे जे मालक आहेत ते मिस्टर साठेंच्या वतीने एनपीएस मध्ये 50,000 रुपये एका वर्षामध्ये गुंतवतात. हे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं आपल्या पीएफला असतं ना, पीएफला आपण कसं 2 गोष्टी असतात, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन आणि एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन. सो एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन हे इथे तुम्हाला दिसतंय 50,000 रुपये. एनपीएसला पण तसं आहे. हे अप टू 10% ऑफ सॅलरी डिडक्टिबल आहे.
आता बेसिक सॅलरी मिस्टर साठ्यांची किती आहे? 5 लाख रुपये आहे. त्याचे 10% म्हणजे 50,000 रुपये. हे 50,000 त्यांना डिडक्टिबल आहेत कारण ते बेसिक सॅलरीच्या 10% आहेत. समजा त्यांचा एम्प्लॉयर 60,000 रुपये गुंतवत असता तर त्यांना 50,000 पर्यंतच डिडक्शन घेता आलं असतं. वरचे 10,000चं डिडक्शन त्यांना मिळालं नसतं कारण 10% ऑफ बेसिक सॅलरी हा सेक्शन 80CCD2 चा नियम आहे. कळलं? सो टोटल ATC इन्व्हेस्टमेंट त्यांची झाली 1,50,000 रुपये आणि त्यातली टोटल NPS ची गुंतवणूक झाली 1,50,000 रुपये. आलं लक्षात? म्हणजे त्यांनी इथे 50,000चं बेनिफिट घेतलं, इथे 50,000, इथे 50,000 असे 1.5 लाख झाले आणि 1 लाख ऑलरेडी त्यांनी वेगळ्या ATC इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवलेले होते म्हणून टोटल 2.5 लाख रुपये त्यांनी टॅक्स बेनिफिट इथे घेतलेलं आहे. सो NPS मुळे हे पुढचं 1 लाखाचं ऍडिशनल डिडक्शन मिस्टर साठांना मिळालं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी NPS मधनं मिळणारी टॅक्स बेनिफिट्स त्यांच्यासाठी मॅक्झिमाइज केलेली आहेत, कुठेही काही वाया जाऊ न देता. ओके, सो हे एक तुम्हाला मी इलस्ट्रेशन म्हणून दाखवलं की हे कसं करता येतं. सो आपल्याला टॅक्स बेनिफिट दिसतात म्हणून असं हुरळून जाऊन खूप इन्व्हेस्टमेंट नाही करायची. आपण हे सगळं नीट बघितलं पाहिजे आणि म्हणून फायनान्शियल प्लॅनिंगचं थोडं अंग शिकणं आवश्यक आहे. ओके, सो आता आपण पुन्हा आपल्या प्रेझेंटेशनकडे येऊया. दुसरी टॅक्स बेनिफिट्स काय आहेत? आता ही आपण डिडक्शन साईडला बघितलं. आता आपण एक्झम्पशन साईडला बघू. तुम्हाला मी मगाशी फरक सांगितला डिडक्शन आणि एक्झम्पशन मधला. ओके, आता आपण एक्झम्पशन साईडला बघू काय आहे. नो टॅक्स ऑन कॅपिटल गेन्स. ह्याच्यामध्ये कॅपिटल गेन्स तर होणार कारण इक्विटी कॉम्पोनंट आहे म्हटल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं ऍसेट अलोकेशन चेंज कराल किंवा इक्विटी मधनं तुमचं अलोकेशन कमी कराल तेव्हा त्या पोर्टफोलिओमध्ये असलेले स्टॉक्स विकले जातील. ते विकल्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये कॅपिटल गेन होणार आहे. राईट, हा कॅपिटल गेन टॅक्स फ्री आहे म्हणजे एक्झम्प्ट आहे. ओके, रिटायरमेंटच्या वेळेला जे पार्शल विड्रॉल तुम्हाला अलाउड आहे, लमसम एका वेळेला काढून घेण्यासारखी जी अमाऊंट आहे त्यावरही तुम्हाला कोणताही टॅक्स पडत नाही. ओके, एक्झम्प्ट आहे. तुम्ही जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ मॅनेजर चेंज करता, जसं तुम्हाला मगाशी मी म्हणलं की SBI मध्ये तुमचे पैसे होते ते आता तुम्हाला SBIचा NPS अकाउंट चेंज करायचा आहे आणि कोटककडे न्यायचं आहे, तर त्या केसमध्ये जो शिफ्ट होईल त्याच्यामध्ये जो SBI हा तुमचा पहिला एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ मॅनेजर आहे तो तुम्हाला कोणतंही एक्झिट लोड चार्ज करू शकत नाही. म्हणजे तुम्ही बाहेर पडताय म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्याच्यावर पेनल्टी पडत नाही किंवा चार्जेस पडत नाहीत. आणि त्यातनं काही सेलिंग झालं तर त्या सेलिंग मध्ये सुद्धा तुम्हाला जो प्रॉफिट होईल त्याच्यावर कोणताही टॅक्स पडत नाही, ते सुद्धा एक्झम्प्ट आहे. तुम्ही तुमचा जेव्हा ऍक्टिव्ह किंवा ऑटो चॉईस जो प्रेफरन्स आहे तुमचा तो चेंज कराल, जो तुम्हाला ट्वाईस तुम्हाला एका फायनान्शियल इयरमध्ये 2दा करायला जी परवानगी आहे, हे करताना सुद्धा कॅपिटल गेन जनरेट होऊ शकतो. राईट, का? कारण तुम्ही आता 60%ला तुमचं इक्विटी अलोकेशन असेल समजा आणि तुम्ही ऑटो चॉईसला गेलात आणि ऑटो चॉईसच्या टेबल प्रमाणे तुमच्या वयानुसार तुम्हाला 50% ऍसेट अलोकेशन असणं आवश्यक आहे. त्यात ऑटो चॉईसला गेलात की ते रूल्स प्रमाणे जाणार सगळं. राईट, सो त्या केसमध्ये काय होईल, तुमचं आत्ताचं 60% अलोकेशन इक्विटीचं हे 50%ला आणण्यासाठी त्यांना काही पोर्शन विकावा लागेल. हा पोर्शन विकल्यामुळे काही कॅपिटल गेन्स बुक व्हायची शक्यता आहे आणि हे कॅपिटल गेन्स सुद्धा तुम्हाला एक्झम्प्ट आहेत, कोणताही टॅक्स त्यावर पडणार नाही. तुम्ही ऍसेट अलोकेशन चेंज करता तेव्हा सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा जे आता मी सांगितलं त्याप्रमाणे काही ठिकाणी सेलिंग होईल, हे सगळं तुम्हाला टॅक्स फ्री असणार आहे, एक्झम्प्ट असणार आहे. पार्शल विड्रॉल जी तुम्ही मधल्या काळामध्ये करता, आता हे आपण पार्शल विड्रॉलचं काय ते ऑपरेशनल डिटेल्सच्या वेळेला मी तुम्हाला सांगणार आहे की ही कशी करता येतात आणि कोणत्या त्याला अटी आहेत आणि नियम आहेत, हे मी तुम्हाला त्या सेक्शनमध्ये सांगणार आहे. पार्शल विड्रॉल सुद्धा तुम्ही जेव्हा कराल तेव्हा त्या अमाऊंटवर सुद्धा तुम्हाला कोणतेही कॅपिटल गेन्स किंवा टॅक्स पडणार नाही. दॅट अमाऊंट इज ऑल्सो टॅक्स फ्री, एक्झम्प्ट इन युअर हँड. फक्त रिटायरमेंट नंतर मिळणारं जे मंथली पेन्शन आहे ते टॅक्सेबल आहे. ओके, एवढी सगळी टॅक्स बेनिफिट्स
एनपीएसनी तुम्हाला दिल्यानंतर फक्त हा शेवटचा पार्ट आहे तो टॅक्सेबल आहे. पण एनिवे त्यावेळेला तुमची टॅक्स स्लॅब सिनियर सिटीजनची झाल्यामुळे तुम्हाला टॅक्स एनिवे कमी पडतो. सो तिथेही तुम्हाला काही प्रमाणामध्ये बेनिफिटच आहे, कारण तो टॅक्स तुम्हाला इतर लोकांसारखा 30% किंवा 36% आता ते सरचार्ज वगैरे पडतं तसं होणार नाही. सो ते मिळणारं जे अॅन्युअल मंथली पेन्शन आहे रिटायरमेंट नंतर ते मात्र तुम्हाला तुमच्या स्लॅब प्रमाणे टॅक्सेबल होईल. ओके, आता आपण या मोठ्या एका भागाकडे येणार आहोत, ऑपरेशनल डिटेल्स. मोठा म्हणण्यापेक्षा थोडा कॉम्प्लिकेटेड भाग आहे, पण ठीक आहे, आता हे समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला, राईट. सो आता तुम्हाला एक एक करून या सगळ्या गोष्टी सांगतो. यात कन्सेप्च्युअल काही फारसं नाहीये, त्यामुळे तुम्हाला हे न कळण्यासारखं काही नाही याच्यामध्ये, फक्त डिटेल्स खूप आहेत. सो लेट्स वन बाय वन गो इन टू द डिटेल्स. एनपीएस अकाउंट कोण उघडू शकतं? पहिला प्रश्न. ज्याचं वय 18 ते 65 मध्ये आहे आणि जो रेसिडेंट इंडियन किंवा एनआरआय आहे, अशी कोणतीही व्यक्ती एनपीएस अकाउंट उघडू शकते. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड. एचयूएफ्स आणि पीआयओज अकाउंट उघडू शकत नाहीत, हे पण सांगून ठेवतो मी. बाकी सोडता हे सगळे उघडू शकतात. कसा उघडायचा एनपीएस अकाउंट? तर 2 मार्ग त्यामध्ये आहेत. पहिला मार्ग आहे फिजिकल अकाउंट ओपनिंगचा. आता ही प्रोसेस तुम्हाला मी क्विकली सांगतो. ही सगळीकडे जी अवेलेबल सुद्धा आहे, तुम्हाला इझिली मिळणार आहे इंटरनेटवर. फक्त तुम्हाला मी आता तोंडी सांगतो, ओरली पटकन समजण्याच्या दृष्टीने. फिजिकल अकाउंट ओपनिंगला तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला एक पीओपी म्हणजे पॉइंट ऑफ प्रेझेन्स. आता एनपीएसनी पीएफआरडीएनी ज्या बँका ऑथोराइज केलेल्या आहेत एनपीएस अकाउंट उघडून देण्यासाठी, त्या बँकांच्या ज्या ब्रांचेस आहेत त्यांना हे पीओपी म्हणतात. पॉप्स म्हणजे पॉइंट ऑफ प्रेझेन्स. तुम्ही त्या ब्रांचला जाऊन, तुम्ही जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल, सरकारी नोकरी तुमची असेल, तर मोस्ट प्रोबॅबली तुमचं जे नोडल ऑफिस असतं त्या नोडल ऑफिसला तुम्हाला हा पीओपी असतो. म्हणजे नोडल ऑफिसला तुम्ही जाऊन एनपीएस अकाउंट उघडू शकता. जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, नॉन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहेत, त्यांनी या अशा कोणत्याही बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन तुमच्या जवळच्या, आता हे तुमच्या जवळ जे पीओपी कुठे आहे हे कसं शोधायचं, तर तुम्हाला जस्ट ही साईट तुम्हाला मी समोरची दाखवलेली आहे. इथे नाव लिहिलेलं आहे npscra.nsdl.co.in. या साईटवर जाऊन तुम्ही जस्ट त्याच्यावर टॅब आहे की फाइंड युअर नियरेस्ट पॉप एसपी म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर. त्याच्यावर क्लिक करून थोडी माहिती भरायची, तुमचं स्टेट आणि तुमची सिटी हे भरायचं. ते भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियात असलेले जे पीओपी आहेत त्यांची लिस्ट समोर मिळेल. ओके, त्यापैकी कुठल्या तरी एका पीओपीला तुम्ही भेट द्यायची. तिकडे जाऊन त्यांना सगळी फिजिकल डॉक्युमेंट्स द्यायची, फॉर्म भरून द्यायचा त्यांना, बाकी सगळी डॉक्युमेंट जी लागतात त्याच्याबरोबर आधार, पॅन, केवायसी डॉक्युमेंट्स इन जनरल, ऍड्रेस प्रूफ वगैरे, हे सगळं तुम्ही त्यांना दिल्यानंतर आणि ही प्रोसेस तुम्ही कंप्लीट केल्यानंतर एक प्रॅन जनरेट होतो. PRAN. आपला जो पॅन असतो त्याप्रमाणे हा प्रॅन आहे. याचा अर्थ परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर. त्याचं एक कार्ड असतं आणि हा जो प्रॅन आहे हा युनिक असतो आपल्या पॅन सारखा आणि पोर्टेबल असतो. पोर्टेबल म्हणजे तुम्ही तुमचा एम्प्लॉयर बदललात किंवा इतर कुठे तुमची सिटी बदललीत, दुसरीकडे राहायला गेलात, तरी तुमचा प्रॅन हा तिथल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला लिंक होईल. म्हणजे तो पोर्टेबल असतो, त्यात तो बदलत नाही, युनिक असतो, पोर्टेबल असतो. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही फिजिकल पद्धतीने, फिजिकल प्रोसेसनी तुमचा एनपीएस अकाउंट ओपन करू शकता. दुसरा मार्ग जो आहे तो ऑनलाईन अकाउंट ओपनिंगचा आहे. त्यात तुम्हाला फिजिकली कुठे जावं लागत नाही. enps.nsdl.in या वेबसाईटवर तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करता येते. ही पण प्रोसेस फार अवघड नाहीये. तुम्हाला रिक्वायरमेंट काय त्या मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत की तुम्हाला आधार नंबर लिंक्ड विथ मोबाईल नंबर असं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असेल पण मोबाईल नंबर लिंक जर का त्याला नसेल तर तो तुम्हाला पहिल्यांदा करून घ्यावा लागेल, त्याशिवाय ही प्रोसेस करता येणार नाही. सो मोबाईल नंबर लिंक केलेला आधार नंबर ही एक रिक्वायरमेंट. स्कॅन्ड इमेज ऑफ युअर सिग्नेचर, कारण तुम्ही कागदावर तर सही करणार नाही आहात, ही सगळी पेपरलेस प्रोसेस तुम्ही करत आहात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या सहीची स्कॅन्ड इमेज लागते. आणि तुम्ही जेव्हा, आणि नेट बँकिंग लागतं ऑफकोर्स, कारण नेट बँकिंग शिवाय तुम्हाला ती अमाऊंट ट्रान्सफर कशी करता येईल. तुम्ही अकाउंट ओपन केल्यावर जी गुंतवणूक कराल त्या गुंतवणुकीची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला नेट बँकिंग थ्रूच ट्रान्सफर करावी लागते.
सो बँक अकाउंट त्याला लिंक्ड असणं आवश्यक आहे, म्हणून नेट बँकिंग असणं आवश्यक आहे. सो तुम्ही या 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या की मग तुम्ही ही प्रोसेस करायची, ही प्रोसेस रजिस्ट्रेशनची. ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आणि OTP नंतर रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल. रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. तो भरल्यानंतर त्याच्यावरती तुमच्या सहीची स्कॅन्ड इमेज अटॅच करायची आहे. ओके, आणि ती बँक तुम्ही ज्या बँकेच्या ह्याच्यातनं करताय, बँके थ्रू करताय, म्हणजे ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर थ्रू करताय, तो तुमच्या आधार रेकॉर्डशी तुमची सिग्नेचर टॅली करून बघतो, व्हेरीफाय करून बघतो की हा माणूस तोच आहे ना. आणि मग ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रॅन जनरेट होतो आणि तुम्हाला अलॉट केला जातो. ओके, सो अशी ही ऑनलाईन प्रोसेस आहे. आता हे मी थोडंसं FAQच्या स्वरूपात ठेवले, कारण त्यांनी आपल्याला लवकर समजतं. मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती करायला पाहिजे, किती करावी लागते NPS मध्ये बाय रूल. तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही ₹100 आहे. तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता पहिल्यांदा NPSचा अकाउंट ओपन करण्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला ₹100 भरावे लागतात. ही तुमची मिनिमम इन्व्हेस्टमेंट विच इज रिक्वायर्ड. त्याच्यानंतर तुम्हाला पर इयर अशी कोणतीही मिनिमम इन्व्हेस्टमेंट त्यांनी सांगितलेली नाही, तुम्ही कितीही करू शकता. ओके, जनरली अर्थात कोणी ₹50 करणार नाही, पण म्हणजे मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही सबस्टॅन्शियल इन्व्हेस्टमेंट करावी, कारण अदरवाईज तुम्हाला पेन्शन अगदीच तुटपुंज मिळालं तर त्याचा काही उपयोग नाही. सो मी तुम्हाला फक्त रूल सांगतोय की ऍज पर द रूल मिनिमम रिक्वायरमेंट अशी काही पर इयर नाहीये, पण तुम्ही तुमच्या ऍसेट अलोकेशनच्या दृष्टीने विचार करून ही अमाऊंट ठरवावी. पुढे मॅक्झिमम किती, कारण आता आपल्याला PPF ला वगैरे मॅक्झिमम हे असतं, अलावेबल असतं, त्याहून जास्त करता येत नाही. इथे सॅलरीड लोकांसाठी मॅक्झिमम लिमिट नाही, तुम्ही कितीही अमाऊंट NPS मध्ये गुंतवू शकता. सेल्फ एम्प्लॉईड लोकांसाठी ग्रॉस टोटल अॅन्युअल इन्कमच्या 20% ही लिमिट आहे, म्हणजे ही मॅक्झिमम लिमिट आहे, हे सीलिंग आहे. ओके, सो अपार्ट फ्रॉम दिस देर इज नो लिमिट. पुढे आता रिटायरमेंटच्या वेळेला काय होतं, आता आपण येऊया या ऑपरेशनल साईडला. आपण आतापर्यंत काय बघत होतो की आत्ता आपण काय करायचंय. मी आता इफ आय एम 35 years old, मी आता काय केलं पाहिजे हे सगळं आपण आता बघितलं, आणि त्यातनं मला काय काय मिळणार आहे, बेनिफिट्स हे सगळे बघितले. आता तुम्ही जेव्हा पोचाल रिटायरमेंटला 60व्या वर्षी काय घडणार आहे, तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत ऍट द एज ऑफ 60 ते आपण बघूया. एक म्हणजे तुम्ही कंटिन्यू करू शकता ही स्कीम 70व्या वर्षापर्यंत, म्हणजे आणखीन 10 वर्षांचं तुम्ही एक्सटेन्शन घेऊ शकता NPS ला. जे तुम्ही आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट करत आलेला आहात तशीच तुम्ही करत राहू शकता 70व्या वर्षापर्यंत. 70 वर्षापर्यंत तुम्हाला एक्सटेन्शन अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला काही पोर्शन काढून घ्यावा लागेल किंवा पूर्ण पेन्शन मध्ये कन्वर्ट करता येईल. जो काही चॉईस असेल तो तेव्हाचा असेल. पुढे तुम्ही गुंतवणूक करणं थांबवू शकता 60व्या वर्षी, की आता मी ह्याच्या पुढे गुंतवणूक नाही करणार, माझी रिटायरमेंट झालेली आहे, मी रिटायर झालेलो आहे ऍट दिस एज, आय डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट, पण मला आता काढूनही घ्यायचे नाहीत पैसे आणि मला पेन्शन पण नको. असं जर का असेल त्यावेळेला तुम्हाला हा पण चॉईस उपलब्ध आहे की तुम्ही तुमचं लमसम विड्रॉल हे 70व्या वर्षापर्यंत डेफर करू शकता. डेफर म्हणजे काय, पुढे ढकलणे. मला आत्ता लमसम काढून घ्यायचे नाहीयेत असं म्हणून तुम्ही हे 70व्या वर्षापर्यंत तुमचं लमसम विड्रॉल पुढे ढकलू शकता. ह्यात अजून एक तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे NPSनी, की तुम्ही तुमचं जे लमसम विड्रॉल तुम्हाला करायचंय, एक रकमी पैसे जे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत ते तुम्ही एकदम काढून न घेता 10 हप्त्यांमध्ये सुद्धा करू शकता 70व्या वर्षापर्यंत. सॉरी, नॉट 70 वर्षापर्यंत, 10 इन्स्टॉलमेंट्स ऍज पर युअर चॉईस. सो ही सर्वात मोठी फ्लेक्झिबिलिटी आहे विड्रॉलच्या दृष्टीने, की तुम्हाला कधीही पैसे लागतील तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकता. तुम्हाला हे सगळे पैसे आत्ता काढून घेतले पाहिजेत असं काहीही नियम नाही. हे तुम्हाला चॉईस दिलेला आहे की तुमच्या इच्छेप्रमाणे 10 इन्स्टॉलमेंट्समध्ये हे लमसम विड्रॉल तुम्हाला करता येऊ शकेल. तुम्ही
पेन्शन म्हणजे तुला जे मगाशी मी सांगितलं की लमसम विड्रॉ करण्याचा तुमचा जो निर्णय आहे तो तुम्ही 10 वर्ष पुढे ढकलू शकता, डेफर करू शकता. त्याप्रमाणे पेन्शन सुरू करणे ही गोष्ट सुद्धा तुम्ही 3 वर्ष पुढे ढकलू शकता. म्हणजे ऍट द एज ऑफ 60 तुम्ही म्हणलात की नाही मला आता आवश्यकता नाहीये पेन्शनची, मला नंतर पेन्शन मिळालं तरी हरकत नाही, मला आता नको. या केसमध्ये मॅक्झिमम 3 वर्ष तुम्ही ते डेफर करू शकता. म्हणजे पेन्शन आता सुरू होण्याच्या ऐवजी 63व्या वर्षानंतर सुरू होईल. ओके, ही फ्लेक्झिबिलिटी सुद्धा तुम्हाला एनपीएसने दिलेली आहे. आणि मी याला परचेस ऑफ अॅन्युइटी म्हणतो कारण ते तुम्हाला पुढे कळेल की मी ते अॅन्युइटीचं काय होतं, एक्झॅक्टली काय होतं याच्यामध्ये, की अॅन्युइटी कुठनं येते. 5वा ऑप्शन जो आहे तो आहे की तुम्ही 60% जास्तीत जास्त तुमचा जो कॉर्पस तयार झाला असेल 60व्या वर्षापर्यंत त्याच्या 60% तुम्ही विड्रॉ करू शकता. ओके, एक रकमी लमसम. आणि जे उरलेले 40% आहेत ते तुमच्या मंथली पेन्शनमध्ये कन्व्हर्ट होतील इमिजिएटली. म्हणजे तुम्हाला त्या दिवसापासून पुढे पेन्शन दर महिन्याला सुरू होईल. हे कसं होतं तर 40% जे उरलेले आहेत ते अप्रूव्ड इन्शुरन्स कंपनीज ज्या आहेत PFRD यांनी अप्रूव्ह केलेल्या त्यातल्या तुमच्या चॉईसची जी इन्शुरन्स कंपनी असेल त्या कंपनीच्या अॅन्युइटी प्लॅन मध्ये हे पैसे गुंतवले जातात. नीट समजून घ्या. 1 कोटी रुपये तुमचा कॉर्पस समजा तयार झाला असेल, त्यातले 60% मॅक्झिमम म्हणजे 60 लाख रुपये तुम्ही काढून घेऊ शकता लमसम. ते काढल्यानंतर 40 लाख रुपये उरतात. हे 40 लाख रुपये तुमच्या चॉईसच्या इन्शुरन्स कंपनीच्या अॅन्युइटी प्लॅनमध्ये, अॅन्युइटी म्हणजे पेन्शन प्लॅन, त्या प्लॅनमध्ये हे 40 लाख रुपये गुंतवले जातात आणि तिथनं तुम्हाला अॅन्युइटी सुरू होते. अॅन्युइटी म्हणजे दर महिन्याला पेन्शन सुरू होतं. ओके, फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. सो हा लाईफ लॉंग हे असतो प्लॅन असतो. आता हे थोडंसं आपल्याला हे बघितलं पाहिजे की हे नुसतं झालं तोंडी सगळं हवेत. पेन्शन हे किती मिळणार आपल्याला, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला किती पेन्शन मिळेल, आपण किती गुंतवणूक केली की आपल्याला किती पेन्शन मिळेल. आपण 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष अशा टाइम होरायझननी आता विचार करतोय. सो इट्स नॉट व्हेरी इझी टू एस्टिमेट की आपण एवढे पैसे आता टाकले म्हणजे किती पैसे तयार होणार आहेत हे पटकन सांगता येत नाही. आणि ते न कळल्यामुळे त्या पैशावर पुढे पेन्शन किती मिळेल हे पण सांगता येत नाही. सो त्यासाठी आपल्याला एक पेन्शन कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे. सो किती पैसे मिळतील आपल्याला हे आपण कसं बघू शकतो. गुगलवर जाऊन पेन्शन कॅल्क्युलेटर NPS असं टाईप करा. चला एक छोटासा डेमो बघूया. इथे जाऊन आपण आता काय टाकूया, पेन्शन, मी ऑलरेडी टाकलं होतं पेन्शन कॅल्क्युलेटर NPS. हे टाकल्यावर तुम्हाला पेन्शन कॅल्क्युलेटर NPS ट्रस्ट ही वेबसाईट समोर दिसते. ही ओपन करा. NPS ट्रस्टची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्याच्यावरती हा एक उत्तम पेन्शन कॅल्क्युलेटर तुम्हाला उपलब्ध आहे. हे कसं बघायचं असतं, आता बघा, माय डेट ऑफ बर्थ इज, आता आपण असा एक ॲझ्युम करूया की 1990 साली जन्मलेल्या एका माणसाने हे आता बघायला सुरुवात केली आहे. सो आपण आता बघूया की 1 जानेवारी 1990 या दिवशी हा माणूस जन्माला आला. डेट ऑफ बर्थ ही आहे 1/1/1990 आणि 10,000 रुपये समजा आपण कॅल्क्युलेट, म्हणजे 10,000 रुपये आपण दर महिन्याला गुंतवू शकतो NPS मध्ये असं आपण आता गृहीत धरूया रिझनेबली. ओके, काही ॲझम्पशन्स आहेत, तुम्ही याच्याशी खेळू शकता. नंतर तुम्हाला आणखीन तुमच्या चॉईस प्रमाणे सुद्धा याच्यात बदल करून बघता येईल की तुमचं रिटायरमेंट कॉर्पस किती तयार होईल. 10,000 रुपये दर महिन्याला गुंतवणार आहे हा माणूस आणि तो पुढची 29 वर्ष हे करणार आहे, कारण ऍट द एज ऑफ 60 ही स्कीम मॅच्युअर होईल. सो साधारणतः एक्सपेक्टेड रिटर्न इन्व्हेस्टमेंट वरचा त्याचा किती आहे, तर 10% आता आपण ठेवूया इथे, कारण एक रिझनेबल एक ॲव्हरेज आहे. फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बघितलं की एक्सपेक्टेड रिटर्न्स इक्विटीला 13 ते 15% आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्सना 6 ते 7% आहेत. सो एक मिड पॉईंट म्हणून आपण 10% घेऊया. ॲझम्पशन आहे की 10% रेट आपल्याला जर का मिळाला तर काय होईल. आय वुड लाईक टू परचेस अॅन्युइटी फॉर, म्हणजे आपण लमसम अमाऊंट किती काढून घेणार आहोत,
समजा 60% जी आपल्याला मॅक्झिमम सुरुवात 40% होते, कारण तुम्ही 60% जास्त कॉर्पस हा लमसम काढून घेऊ शकतच नाही. आपण आता असं ठरवूया की आपण 50% करणार आहोत. ओके, सो मी 50% कॉर्पस काढणार आहे लमसम आणि 50%ची अॅन्युइटी घेणार आहे. ठीक आहे, आणि अॅन्युइटीचा रेट ऑफ रिटर्न साधारणतः किती, तर 6% हा रिझनेबल आता आपण अपेक्षित ठेवू शकतो, अपेक्षा करू शकतो. सो 6% इज नॉट बॅड. आपण आता एक ॲझ्युम करूया की 6% आपल्याला त्याचा रेट मिळेल. या हिशोबाने इथे बघा, स्टेटस ऑफ युअर पेन्शन अकाउंट ॲट रिटायरमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची किती आहे, ही 34,80,000 रुपये तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट होते. ठीक आहे, आणि टोटल कॉर्पस किती तयार होतोय बघा, 2,05,00,000. 2 कोटी जरा समजण्यासाठी जस्ट थिंक अबाउट दिस फॉर अ मोमेंट नाव. 29 वर्ष शिस्तबद्ध पद्धतीने 10,000 रुपये जर का एनपीएस मध्ये टाकत गेला माणूस मंथली, तर तो 2 कोटी रुपयाचा कॉर्पस क्रिएट करू शकतो रिटायरमेंटच्या वेळेला. आणि एक ह्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हे 10,000 कॉन्स्टंट राहणार नाहीयेत, कारण तुमचा पगार पण वाढणार आहे, तुमचं इन्कम पण हळूहळू वाढत राहणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही ही गुंतवणूक अधिकाधिक वाढवू पण शकता. हा कॉर्पस आणखीन मोठा होईल. ओके, सो एनपीएस हे अतिशय उत्कृष्ट रिटायरमेंट प्लॅनिंग ची स्कीम आहे असं मी का म्हणतो, त्याचं कारण हे आहे, 10% रिटर्न अदरवाईज तुम्हाला रिझनेबली इतर रिटायरमेंट प्लॅनिंगच्या प्रॉडक्ट्स मधून मिळत नाहीत. म्हणून एनपीएस ही माझ्या मते सर्वात चांगली रिटायरमेंट प्लॅनिंगची स्कीम आहे. ओके, हा पेन्शन कॅल्क्युलेटर जो तुम्हाला इथे दिसतोय हे तुम्हाला बदलता येऊ शकेल. तुम्हाला थोडंसं यू कॅन प्ले अराउंड विथ इट, की मला समजा 10% मला 12% रिटर्न मिळाला, कारण हा माणूस आता बघा ही इज जस्ट 31 इयर्स ओल्ड. सो तो इक्विटीला अलोकेट जास्त करू शकतो आता, बरोबर आहे. सो त्याचा रिटर्न साधारणतः पोर्टफोलिओवरचा 12% सुद्धा होऊ शकतो. मग तुम्ही 12% रिटर्न जर का केलात त्याचा, तर तो कॉर्पस कितीवर पोहोचतो बघा, 3,12,00,000 पोहोचतो, 2,05,00,000. 50% जंप येते त्याच्यामध्ये 2% रिटर्न वाढल्यामुळे. हे लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला जे मगाचपासून पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बद्दल सारखं अनेक व्हिडिओज मध्ये बोलत असतो ना मी, ती पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हीच आहे. 2% अॅन्युअल रिटर्न वाढवला आपण, तो कॉर्पस 50% वाढला तिकडे. ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे, आणि म्हणून तुम्ही याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. ओके, सो हे सगळं झाल्यानंतर तुमचं मंथली पेन्शन किती असेल, तर 78,000 रुपये तुमचं मंथली पेन्शन असणार आहे या कॉर्पस प्रमाणे. आता तुम्ही जर का बदललं पुन्हा इथे 50%च्या ऐवजी तुम्ही म्हणलं की मी 40% काढून घेईन आणि 60% मी पेन्शन मध्ये कन्व्हर्ट करेन, तर हे पेन्शन बदलेल, हे जास्त होईल. ओके, सो हा पेन्शन कॅल्क्युलेटर आहे. याच्यावर तुम्हाला हा सगळा डेटा इझिली मिळू शकतो, आणि तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या स्वतःच्या केस प्रमाणे तुम्ही यामध्ये चेंजेस करून बघू शकता की तुम्ही किती पेन्शन हे रिझनेबली एक्सपेक्ट करू शकता. ओके, सो पुन्हा आपण आपल्या प्रेझेंटेशनकडे येऊया. अॅन्युइटी प्रोडक्ट्स. सो तुम्हाला आता मी सांगत होतो की जेव्हा तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर लमसम अमाऊंट काढून घेतलीत आणि आता उरलेला जो पोर्शन आहे तुम्हाला अॅन्युइटी मध्ये गुंतवावा लागणार आहे, तर हे अॅन्युइटीचे प्रॉडक्ट कोणकोणते आहेत? अनेक इन्शुरन्स कंपनीज अप्रूव्ड आहेत यांच्याकडनं, PFRDA कडनं. त्यापैकी कोणती तरी इन्शुरन्स कंपनी तुम्ही चूज करू शकता. LIC किंवा SBI लाईफ, HDFC लाईफ, अनेक आहेत. सो अनेक ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत, त्यातून तुम्ही बघू शकता. आणि हे प्रॉडक्ट्स तुम्ही आता जी वेबसाईट बघितलीत की मी आता अनफॉर्च्युनेटली बंद केली, पण तुम्ही त्या वेबसाईटवरती स्टेक होल्डर्स मध्ये जा, टॅब आहे तिथे, त्याच वेबसाईटला स्टेक होल्डर्स, गो टू अॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर्स, अॅन्युइटी प्रॉडक्ट्स अँड रेट्स. ओके, हे तुम्हाला हा सिक्वेन्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला समोर एक विंडो येईल, ती अशी दिसते. ओके, बघा, स्टेक होल्डर्स टॅबला जायचं, ड्रॉपडाऊन येते, ड्रॉपडाऊन मध्ये अॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर्सला जायचं, पुन्हा ड्रॉपडाऊन येते अॅन्युइटी प्रॉडक्ट्स अँड रेट्स. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो येईल. ह्याच्यामध्ये मी आता वेळ वाचवण्याच्या दृष्टीने ऑलरेडी डेटा भरून ठेवलेला आहे. मी असं ॲझ्युम करतोय की मी आज 60 वर्षांचा आहे, कारण त्याशिवाय आपल्याला हा डेटा सगळा मिळणार नाही.
ओके, सो त्या दृष्टीने माझी डेट ऑफ बर्थ किती असली पाहिजे, ती 1 जानेवारी 1961 घेतलेली आहे, म्हणजे मी या जानेवारीमध्ये 60 वर्षांचा झालो. जेंडर मेल, मॅरिड, स्पाउसेस जेंडर इज फिमेल, स्पाउसेस डेट ऑफ बर्थ, बायकोची डेट ऑफ बर्थ मी 1 जानेवारी 1964 टाकले, मी 3 वर्षांनी लहान म्हणून टाकलेलं आहे. स्पाउसचं एज आलं 57 वर्ष, आणि जम्मू अँड काश्मीर रेसिडेंट मी नाही. सो इथे मी टाकलंय की एनपीएस कॉर्पस तुम्हाला इथे भरायचं असतं की एनपीएस कॉर्पस टू बी युटिलाइज्ड फॉर पर्चेसिंग अॅन्युइटी, किती लमसम काढून घेणार आहात आणि किती पोर्शन अॅन्युइटी मध्ये टाकणार आहात. इथे मी 1,23,00,000 टाकलेलं आहे, तेवढी अमाऊंट मला अॅन्युइटीला टाकायची आहे. 1 कोटी, मगाशी आपण बघितलं की 2,05,00,000 आपला कॉर्पस तसा जो बिल्ड झालेला आपल्याला दिसत होता, त्यातला मी 1,23,00,000 पार्ट हा अॅन्युइटी मध्ये टाकू इच्छितो. इथे मी ती फिगर भरली आणि त्याच्यानंतर हे कॅप्चा टाकून तुम्ही सबमिट म्हणलात की तुम्हाला एक टेबल येतं. त्या टेबलमध्ये तुम्हाला तुमचे वेगवेगळे अॅन्युइटी प्रोव्हायडर्स, त्यांच्या प्रॉडक्ट्सचे जे रेट ऑफ रिटर्न आहेत ते सगळे बघायला मिळतात. ओके, सो त्या दृष्टीने तुम्हाला या अमाऊंट सुद्धा दिसतात इथे, की आता बघा बजाज अलियन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी, हे आपण पुढे बघणार आहोत. बाय द वे हे सगळं काय आहे, विथ रिटर्न ऑफ परचेस प्राइस, विथ आरोपी, विदाउट आरोपी, हे सगळं काय असतं हे आपण पुढे बघणार आहोत. तो एक पार्ट मी वेगळ्या स्लाइडवर ठेवलेला आहे, तो फार महत्वाचा पार्ट आहे. आता बघा बजाज अलियन्स, कॅनरा HSBC वगैरे वगैरे हे सगळे तुम्हाला इन्शुरन्स कंपन्यांची लिस्ट मिळते. अॅन्युइटी फॉर लाईफ, जॉईंट लाईफ अॅन्युइटी, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की काय आहे. फॅमिली इन्कम एनपीएस, अॅन्युइटी फॉर लाईफ, जॉईंट लाईफ, याच्यामध्ये तुम्हाला इथे किती रिटर्न्स मिळणार आहेत हे समोर दिसतंय. सो बजाज अलियन्सच्या प्रॉडक्ट प्रमाणे तुम्हाला विथ आरोपी अॅन्युइटी फॉर लाईफ तुमची असेल तर तुम्हाला 6.12% रिटर्न आता इथे ते देऊ शकतायत. तसं इथे 7.80 का दिसतंय, कारण हे विदाऊट आरोपी आहे. हे काय सांगेन मी तुम्हाला, आणि हे सगळं आता तुम्हाला समोर कम्पॅरिझनसाठी उपलब्ध होतं. म्हणजे ह्यातनं तुम्ही आता कोणत्या कंपनीचा कोणता प्रॉडक्ट घ्यावा हे तुम्हाला ठरवता येतं कम्पॅरिझन करून अशा प्रकारे, आणि हे सगळं त्या एनपीएस CRAच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, एनपीएस ट्रस्टच्या, सॉरी. ओके, सो गोइंग फर्दर, टाइप्स ऑफ अॅन्युइटी प्लॅन्स. आता आपण इकडे येणार आहोत, ते काय आरोपी, विदाऊट आरोपी, विथ आरोपी काय आहे आता बघूया. हे क्विकली सांगतो मी, हे सगळं तुम्हाला इझिली या सगळ्या वेबसाईट्सवर पण मिळणारच आहे, पण तुम्हाला फक्त मी आता या ओघामध्ये एक कम्प्लीटनेस यावा आपल्या या सगळ्या विषयाच्या डिस्कशनला, म्हणून मी सांगतोय. अॅन्युइटी फॉर लाईफ विदाऊट आरोपी, आरोपी याचा अर्थ रिटर्न ऑफ परचेस प्राइस. परचेस प्राइस म्हणजे कोणती, अॅन्युइटी परचेस करण्यासाठी तुम्ही जी किंमत दिली आहे, म्हणजे आपण जे म्हणलो की 60% काढून घेणार आहोत लमसम आणि 40% अॅन्युइटी. तर या 1 कोटी कॉर्पस जर असेल तर तुमचे 40% म्हणजे 40 लाख रुपये हे अॅन्युइटीत जाणार आहेत. हे 40 लाख ही तुमची परचेस प्राइस आहे. ओके, विदाऊट आरोपी याचा अर्थ तुम्ही ते पैसे टाकल्यानंतर फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ, आणि हे अॅन्युइटी फॉर लाईफ म्हणजे एकच अॅन्युइटंट आहे. अॅन्युइटंट म्हणजे जो माणूस ती अॅन्युइटी परचेस करतोय, त्याच्यासाठी पेन्शन प्लॅन घेतोय, तो अॅन्युइटंट असतो. त्याच्या पूर्ण आयुष्यभर, रेस्ट ऑफ हिज लाईफ, दर महिन्याला या प्लॅन मधनं त्याला पेन्शन मिळत राहतं. ओके, आणि जेव्हा आफ्टर हिज डेथ देअर इज नो अमाऊंट पेएबल, म्हणजे ते तिथे संपतं, ही पेन्शन तिथे थांबतं आणि पुढे काहीही परत दिलं जात नाही. अशा प्रकारच्या अॅन्युइटीचा रेट ऑफ रिटर्न नेहमी जास्त असतो. जसं आपण मागाशी बघितलं 7.8% दिसत होता का, 7 जे काही दिसत होतं, काय का दिसत होतं, कारण तुम्हाला शेवटी परत काही मिळणार नाहीये, फक्त प्युअर पेन्शन मिळणार आहे. पेन्शन टिल द टाइम यू आर अलाइव्ह, वेन वन्स युअर लाईफ इज ओव्हर तर पेन्शन स्टॉप्स, आणि त्याच्या पुढे तुम्हाला कोणतीही अमाऊंट परत मिळत नाही, नॉमिनीला परत मिळत नाही. सो ही विदाऊट आरोपी आहे. ठीक आहे, अगदी प्लेन ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे जॉईंट लाईफ अॅन्युइटी विदाऊट आरोपी. वरती आपण बघितलं विदाऊट आरोपी, आता हा पुन्हा विदाऊट आरोपी आहे, पण जॉईंट लाईफ अॅन्युइटी आहे. याच्यामध्ये समजा मी हा अॅन्युइटंट असेल तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला हे पेन्शन मिळत राहील. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला हेच पेन्शन तिच्या रेस्ट ऑफ लाईफ पर्यंत मिळत राहील. ओके,
जेव्हा तिच्या मृत्यूनंतर ते पेन्शन थांबेल, परत काहीही माझ्या नॉमिनीला दिलं जाणार नाही. ही आहे जॉईंट लाईफ अॅन्युइटी, अगेन विदाउट आरओपी, याच्यामध्ये रिटर्न ऑफ परचेस प्राइस नाही. तिसरा ऑप्शन आहे लाईफ अॅन्युइटी विथ आरओपी. आता बघा, लाईफ अॅन्युइटी वरती आपण बघितलं की लाईफ अॅन्युइटी विदाउट आरओपी मध्ये काय होत होतं, त्या केस लाईफ अॅन्युइटी विथ आरओपी मध्ये तेच होतं, फक्त माझ्या मृत्यूनंतर माझ्या नॉमिनीला माझी जी ओरिजिनल परचेस प्राइस होती 40 लाख रुपयाची, ती परत केली जाईल. ओके, या प्लॅन मध्ये रिटर्न थोडासा कमी मिळतो, पण माझ्या मृत्यूनंतर माझ्या नॉमिनीला ती सगळी अमाऊंट परत मिळते. चौथा ऑप्शन तुम्हाला आहे जॉईंट लाईफ अॅन्युइटी विथ आरओपी. आता तुम्हाला लक्षात आलं असेल हा सगळा सिक्वेन्स कसा चालतो ते. मी अॅन्युइटंट आहे, मला पेन्शन मिळणार आहे, माझ्या मृत्यूनंतर माझ्या बायकोला ते पेन्शन मिळत राहणार आहे पुढे, तिच्या मृत्यूनंतर पेन्शन थांबेल आणि ओरिजिनल 40 लाख रुपये जे भरलेले होते प्राइस, परचेस प्राइस अॅन्युइटीची, ती माझ्या नॉमिनीला दिली जाईल. ओके, पाचवा ऑप्शन आहे फॅमिली इन्कम विथ आरओपी. याच्यामध्ये ते बरंच पुढे एक्सटेंड होतं, म्हणजे आणि हे सगळे प्रोव्हायडर्स हा प्रोडक्ट देत नाहीत, त्यातले काही काहीच देतात. मला वाटतं 1-2च फक्त आहेत जे फॅमिली इन्कम विथ आरओपी हा ऑप्शन तुम्हाला देतात. याच्यामध्ये काय होतं, मी अॅन्युइडंट आहे, माझ्या मृत्यूपर्यंत मला पेन्शन मिळणार, त्याच्यानंतर माझ्या पत्नीला मिळणार, तिच्या मृत्यूनंतर माझ्या डिपेंडंट आईला पेन्शन मिळणार, तेच पेन्शन. माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांना, माझ्या डिपेंडंट वडिलांना ते असतील तर ते पेन्शन मिळणार. आणि अशा रीतीने शेवटचा अॅन्युइटंट जेव्हा मरण पावेल तेव्हा ते पेन्शन थांबेल आणि माझ्या नॉमिनीला ओरिजिनल 40 लाख रुपयाची परचेस अमाऊंट जी होती ती परत केली जाईल. असा हा प्लॅन असतो. ठीक आहे, अशा 5 प्रकारचे आता तुम्हाला टाइप्स अवेलेबल आहेत. पण हा आत्ता आपल्याला इमिजिएटली काही फार कन्सर्न विषय नाहीये, कारण आपलं आत्ता रिटायरमेंटचं एज झालेलं नाही, आपण आत्ता प्लॅन करतो त्याच्यासाठी. सो ते तेव्हा बघता येईल की तुम्हाला कोणता प्लॅन घ्यायचा आहे. फक्त तुम्हाला सांगितलं मी आता की उपलब्ध काय आहे. पार्शल विड्रॉल्स. पार्शल विड्रॉल्स ही तुम्हाला अलाउड आहेत, पण त्याला काही स्ट्रिक्ट नियम आहेत. पार्शल विड्रॉल्स म्हणजे काय, हा लॉक इन तुम्हाला सांगितलं मी, 60व्या वर्षापर्यंत एनपीएस ला लॉक इन आहे. त्याच्या आधी तुम्ही जे विड्रॉल कराल त्याला पार्शल विड्रॉल्स म्हणतात. ती विड्रॉल्स 25% ऑफ ओन कॉन्ट्रीब्युशन. ओन कॉन्ट्रीब्युशन का म्हणलेलं आहे, कारण ते तो जो सेक्शन 80 CCD2 जो होता त्याच्यामध्ये एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं, त्याचं डिडक्शन तुम्हाला मिळतं. ते कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये काउंट होत नाही. याच्यामध्ये तुम्ही भरलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं, ते कॉन्ट्रीब्युशन फक्त काउंट होतं. त्याच्या 25% ही तुमची मॅक्झिमम लिमिट आहे पार्शल विड्रॉल्ससाठी. आणि त्यालाही 3 अटी आहेत. पहिली अट ही आहे की तुम्ही अकाउंट ओपन केल्यानंतर पहिली 3 वर्ष हे करू शकत नाही, 3 वर्षानंतरच करू शकता. म्हणजे तुम्ही एनपीएस मध्ये 3 वर्ष असला पाहिजेत तर तुम्हाला हे ऍप्लिकेबल आहे. ओके, दुसरं म्हणजे स्पेसिफाईड कारणांसाठीच तुम्ही करू शकता. स्पेसिफिक ती कारण त्यांनी सांगितलीत कोणकोणती आहेत ती, की क्रिटिकल इलनेस, त्यासाठी तुम्हाला जर खर्च करावा लागत असेल आणि तुम्हाला गरज असेल तर तुम्हाला पैसे काढता येतील सब्जेक्ट टू 25%. किंवा चाइल्ड्स हायर एज्युकेशन, तुमच्या मुलाच्या मुलीच्या हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला पैसे लागणार असतील, किंवा मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी पैसे लागणार असतील तर, किंवा कन्स्ट्रक्शन ऑर परचेस ऑफ रेसिडेन्शियल हाऊस, तुम्हाला घर घ्यायचं असेल राहण्यासाठी किंवा घर बांधायचं असेल तर या पर्पजेस साठीच तुम्ही पार्शल विड्रॉल्स एनपीएस मधनं करू शकता. अदरवाईज तुम्हाला ती अलाउड नाहीत. आणि तिसरा रूल म्हणजे तुम्ही पूर्ण स्कीमच्या लाईफमध्ये 3च वेळा करू शकता. सो हे वारंवार करता येत नाही. आणि जे मी म्हणलं की ह्याचा तुम्हाला ऍक्च्युअली ह्याच्याकडे प्रॉब्लेम म्हणून नाही बघायचा आपण, ह्याच्यामध्ये फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण या नियमांमुळेच तुमचं हे लॉंग टर्म गुंतवणुकीचं डिसिप्लिन, शिस्त पाळली जाते. आणि ही जी पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे ती तुमच्या फेवरमध्ये काम करते. ती या कारणामुळे करते, कारण मधनं तुम्ही पैसे काढून घेत राहिलात तर ती पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काम करणार नाही. सो तुम्हाला हा बेनिफिटच आहे ऍक्च्युअली. म्हणजे ह्याच्याकडे मी तर पॉझिटिव्हली बघतो. ओके, बाकी आपल्याला मध्ये आधे पैसे लागू शकतात. अशा वेळेला आपण अशा ठिकाणी पैसे गुंतवलेले असतात जिथं काढून घेता येतील. एनपीएसच कशाला पाहिजे पैसे काढून घ्यायला, दुसरीकडनं काढून घेता येऊ, म्युच्युअल फंडातनं काढून घेता येऊ शकतात, स्टॉक मार्केटमधनं काढून घेता येऊ शकतात आपले. सो
पुन्हा एकदा विषय येतो त्याच्यावरच की ऍसेट अलोकेशन आपण किती चांगलं करतो यावर हे सगळं अवलंबून आहे. तुम्ही मनी मॅनेजमेंट कशी करता हे सगळं आपण जे कोर्समध्ये शिकतो आपल्या, का शिकतो लक्षात घ्या तुम्ही. ह्या सगळ्याला बघा तो कसा मोठा अर्थ आहे बघा तुम्ही. कारण अदरवाईज मी या सगळ्या बेनिफिट्सनी हुरळून जाऊन जर का एनपीएस मध्ये माझी सगळी गुंतवणूक केली आणि डायव्हर्सिफिकेशन करता येते की मला इक्विटीला पण पैसे टाकता येत आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये पण टाकता येत आहेत, कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये पण टाकता येतात, मग काय प्रॉब्लेम आहे, मला चांगला इथे पोर्टफोलिओ डिझाईन करता येतोय असं मी म्हणलो आणि दुसरं काहीच केलं नाही. लिक्विडिटी हा फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकेल एका पॉइंटला. लिक्विडिटी म्हणजे काय, पैसे काढून घेता येणे, हातात पैसे आपल्या क्विकली कुठनं तरी आपल्याला काढून घेता येणे, याला लिक्विडिटी म्हणतात. ही इन्व्हेस्टमेंट लिक्विड इन्व्हेस्टमेंट नाहीये, ही इलिक्विड आहे. म्हणजे इथे पैसे आपले अडकतात फॉर अ लॉंग टर्म, त्यामुळे आपल्याला ते क्विकली काढून घेता येत नाहीत. म्हणून हे आपण का शिकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा जे असं अगदी तळमळीने सांगतो सगळ्यांना की तुम्ही का शिकून घ्या. कारण हे सगळं शिकल्याशिवाय तुम्हाला मुळात त्या वरच्या लेवलला हा विचार करता येणार नाही, जो अतिश्रीमंतांचा विचार असतो की मी माझी लिक्विडिटी पण मला मॅनेज करायची आहे, रिटर्न पण मॅनेज करायचा आहे आणि रिस्क पण मॅनेज करायचे. सो हाऊ डू आय डू इट, हे त्याचं मॅजिक आहे, त्या ऍसेट अलोकेशनचं आणि रिस्क मॅनेजमेंटचं आणि लिक्विडिटी मॅनेजमेंटचं. हे शब्द जड वाटतात पण ते असतात खूप सोपे. आणि म्हणून मी हे फार आग्रहाने सांगतो लोकांना की शिकून घ्या प्लीज. स्वयंपूर्ण होण्यासाठी हे शिकणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही कायम तुमच्या प्लॅनरवर किंवा ऍडवायझरवर किंवा ब्रोकरवर अवलंबून राहाल. यू विल कीप पेईंग हिम. त्यापेक्षा मेक द बिगेस्ट अँड मेक द मोस्ट प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन रादर दॅन दिस टिप्स अँड ऍडवाइसेस. मी पुन्हा पुन्हा सांगेन तुम्हाला, माझ्याच कोर्सकडे या असं माझं म्हणणं नाही. मी मार्केटिंग आता करत नाहीये, मी तुम्हाला हे सांगतो कोणाकडनंही शिका, पण हे शिकून घ्या. कारण स्वयंपूर्ण होण्यासाठी हे आवश्यक आहे. आपण आपल्या फिनान्सेसचे कंट्रोल्स आपल्या हातामध्ये घेण्यासाठी हे आवश्यक आहे. आणि इट इज नॉट जस्ट तसे ऍडवायझर्स पुष्कळ आहेत, सेल्फ प्रोक्लेम म्हणतो ना आपण, स्वयंघोषित असे ऍडवायझर सुद्धा पुष्कळ आहेत. सेबी त्यांच्यावर क्रॅकडाऊन भरपूर वेळा करत असते, पण आपल्याला माहिती नसतं की काय चाललंय खरं आतमध्ये. सो ह्याचा विचार करा. आणि हे सगळं तुम्ही जर का स्वतः तो माइंडसेट डेव्हलप केलात ना, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सर्वात जास्त फायदा करून घेते. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की एनपीएस मध्ये पण भसाभसा पैसे नाही टाकायचे, किती टाकले पाहिजेत हे ऑप्टिमाइज करता आलं पाहिजे. त्यासाठी हे शिकणं आवश्यक आहे. ओके, सो लेट्स गो अहेड. आता आपण शेवटच्या भागाकडे येतोय, टियर 2 अकाउंट. आता हे सगळं जे आपण बोललो रामायण महाभारत, हे सगळं टियर 1 अकाउंट बद्दल होतं. पण घाबरू नका, टियर 2 अकाउंट एवढा कॉम्प्लिकेटेड आणि एवढा मोठा विषय नाही. हा एखाद्या म्युच्युअल फंडासारखं काम करतो. फीचर्स अत्यंत सिंपल आहेत. 3 फीचर्स मध्ये टियर 2 अकाउंटची माहिती माझी देऊन होणार आहे तुम्हाला. पहिलं, मिनिमम किंवा मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट नाही, कितीही करू शकता, कितीही काढून घेऊ शकता. विड्रॉलवर पण रिस्ट्रिक्शन्स नाहीत, कितीही आत टाकू शकता, कितीही काढून घेऊ शकता. ओके, आणि नो टॅक्स बेनिफिट्स. संपलं, टियर 2 अकाउंटचं एक्सप्लेनेशन संपलं. इट इज जस्ट लाईक अ म्युच्युअल फंड और इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम किंवा मॅक्झिमम, त्याला तरी थोडंसं मिनिमम असतं, मॅक्झिमम नसतं, पण 1000 रुपये वगैरे ते म्युच्युअल फंडच्या स्कीमला असतं मिनिमम. याला तसंही काही नाहीये, मिनिमम काही नाहीये, मॅक्झिमम काही नाहीये. कधीही इन्व्हेस्ट करा, कधीही काढून घ्या, टॅक्स बेनिफिट पण मिळत नाहीत. ओके, पण टियर 2 अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला मुळात टियर 1 अकाउंट असणं आवश्यक आहे. सो तुम्ही फक्त टियर 2 अकाउंट उघडू शकत नाही, तुम्हाला टियर 1 अकाउंट उघडावा लागतो. तो असेल तरच तुम्हाला टियर 2 अकाउंट उघडता येतो. सो हा तुमचा ऑप्शन आहे, चॉईस आहे. तुम्हाला वापरायचा असेल तुम्ही वापरू शकता, नाहीतर सोडून द्या. टियर 1 अकाउंट इज इनफ. ओके, सो आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे येऊया. साधारणतः तुम्हाला मी शक्य तेवढा सगळा त्यातला पार्ट एनपीएसचा मी कव्हर करायचा प्रयत्न केला. तुम्हाला सगळी फीचर्स मी ऑलमोस्ट सांगितलेली आहेत, पण तरीही मला एक तुम्हाला सूचना करावीशी वाटते की एनपीएस ही एक इव्हॉल्व्हिंग स्कीम आहे. इव्हॉल्व्हिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये बदल होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यामध्ये अनेक वेगवेगळे बदल नियमांमध्ये किंवा टॅक्स ट्रीटमेंटमध्ये बदल होत आले. सुरुवातीला एनपीएसला ई स्टेटस होतं, जसं पीपीएफला असतं. ई म्हणजे एक्झम्प्ट एक्झम्प्ट एक्झम्प्ट.
याचा अर्थ तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला ती एक्झम्प्ट असते, कारण त्यातनं ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला डिडक्शन म्हणून क्लेम करता येते. त्याच्यावरती जे इंटरेस्ट जनरेट होतं किंवा रिटर्न जनरेट होतो तो सुद्धा तुम्हाला एक्झम्प्ट असतो, त्यावर टॅक्स भरावा लागत नाही. आणि मॅच्युरिटीला तुम्ही जी अमाऊंट काढून घेता ती अमाऊंट सुद्धा तुम्हाला एक्झम्प्ट असते, म्हणजे त्याच्यावर टॅक्स पडत नाही. असं हे तीनदा एक्झम्प्ट 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 असं हे होतं. हे स्टेटस एनपीएसला होतं. ते आता बदलून ई पार्शली टी असं झालंय. ते तुम्हाला मगाशी मी सांगितलं ना, एक्सप्लेन केलं की गुंतवणूक करता तेव्हा डिडक्शन मिळतं म्हणून ते एक्झम्प्ट आहे. त्याच्यावरती मधल्या काळात जे काही कॅपिटल गेन्स होतील ते एक्झम्प्ट आहेत. पण रिटायरमेंटच्या वेळेला जी लमसम अमाऊंट काढून घेता तीच एक्झम्प्ट आहे. उरलेली जी अमाऊंट तुम्ही अॅन्युइटीमध्ये टाकणार आणि अॅन्युइटीमधनं मंथली पेन्शन घेणार आहात, दॅट पेन्शन इज गोइंग टू बी टॅक्सेबल. सो हे पार्शली टी आहे. सो अशा प्रकारचे बदल याच्यामध्ये होत आहेत. म्हणून मी तुम्हाला असं सुचवीन की गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सीएचा सल्ला याच्यावर जरूर घ्या. त्यावेळेला आता आपण आज हा वेबिनार केला, पण मे बी तुम्ही 2 वर्षानंतर असा विचार कराल की एनपीएस मध्ये आपण गुंतवणूक करूया, तेव्हा हे सगळं रिलेव्हंट असेल किंवा नसेलही. यातल्या काही गोष्टी बदललेल्या असू शकतात, कारण हे इव्हॉल्विंग आहे ॲज आय सेड. म्हणून गुंतवणूक करायच्या वेळेला तुम्ही तुमच्या सीएचा सल्ला घेणं आवश्यक ठरेल. आणि तुमचा सीए असणारच, म्हणजे तुम्ही टॅक्स रिटर्न तर भरताच, त्यामुळे इधर तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या एम्प्लॉयर्सकडनंच काही सोय केली जात असेल अशा प्रकारची, किंवा तुम्ही तुमच्या इंडिपेंडंट सीए कडे पण जाऊन हे एकदा विचारू शकता. म्हणजे सगळ्या गोष्टी एकदा तुमच्या केसमध्ये, पर्टिक्युलर केसमध्ये एकदा सीए कडनं समजून घ्या. पण याच्यामध्ये हा सगळा जो काय आज मी आपण पोर्शन कव्हर केलाय, याच्यामध्ये मी मोस्टली सगळ्या गोष्टी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. सो पुन्हा एकदा बिफोर वी प्रोसीड, मला एक जे उशिरा जॉईन झाले असतील, ज्यांना ही अनाउन्समेंट कळली नसेल, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा ही क्विकली अनाउन्समेंट करणार आहे की आपण 6 जूनला टेक्निकल अनालिसिसचा कोर्स लॉन्च करत आहोत. म्हणजे आपण आज त्याची अनाउन्समेंट मी या कोर्सची करत आहे, तो घोषित करत आहे. 6 जूनला तो ऑफिशियली लॉन्च होईल. या कोर्सचं वैशिष्ट्य हे आहे की प्राइस पॉइंट जो अनेक लोकांना थोडासा हाय वाटत होता, तो या केसमध्ये आपण खाली आणलेला आहे. इथे तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा हा कोर्स 5,000 रुपयाची जी मूळ फी आहे, तो या प्री लॉन्च पिरियडमध्ये, पुढच्या 15 दिवसांच्या पिरियडमध्ये तुम्हाला 3,999 रुपयाला उपलब्ध होत आहे. माझ्या वेबसाईटवर याची सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता की त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलेलं आहे, आणि त्याच्यावरच एनरोलमेंटची लिंक सुद्धा आहे. तुम्ही तिथनं एनरोलमेंट करू शकता. काही शंका असतील तर मला जरूर विचारा. आणि टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स मी तुम्हाला आता सांगतो, याच्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की तो फक्तच थेरॉटिकल कोर्स नाहीये. म्हणजे तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवणे हा एकमेव त्याचा उद्देश नाहीये. तो उद्देश आहे, पण त्या व्यतिरिक्त प्रॅक्टिकली त्याचा उपयोग तुम्हाला होण्यासाठी 2 ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज मी त्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे, ज्या मी स्वतः डिझाईन केलेल्या आहेत, डेव्हलप केलेल्या आहेत, टेस्ट केलेल्या आहेत गेली 10 वर्ष अनेक चार्ट्सवर, आणि आजही मी त्या वापरत आहे. सो या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ओके, त्या प्लग अँड प्ले आहेत, म्हणजे अशाच्या अशा उचलून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये वापरू शकता. ओके, प्लस मागच्या कोर्स प्रमाणे हा त्या मानाने लहान कोर्स आहे, आणि पुढचे 6 महिने तुमच्या एनरोलमेंट नंतर तुम्हाला मी एज्युकेशनल सपोर्ट देणार आहे दर आठवड्याच्या लाईव्ह सेशन्स मधनं. सो तुम्हाला काही शंका आल्या, काही डाऊट आले तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता, आणि आपण हे आपल्या लाईव्ह सेशन मध्ये सॉल्व्ह करू. ओके, सो हे झालं आपल्या नवीन कोर्स बद्दल. एक लास्ट पॉइंट सांगायचा तुम्हाला, म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करताना एनपीएस हा तुमचा एक मोठा पोर्शन जर का त्यामध्ये असेल, तर तुमचं ऍसेट अलोकेशन जास्त प्रभावी होईल असा मी तुम्हाला सल्ला नाही म्हणणार, त्याला एक संदेश त्यातनं देऊ इच्छितो आहे. अपार्ट फ्रॉम दिस तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला जरूर विचारा, आणि आता आपण हे थांबूया. धन्यवाद.